चांगलं टायमिंग उमर खानच्या बॅटमधून. चला अर्जुन गांधारी फाउंडेशन आपला एक एक्स्ट्रा प्लेअर कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवून ठेवा ही नम्र विनंती. 6 धावा आल्यात पहिल्याच बॉलवर. दुसरा बॉल बॉटम हँडचा खूप चांगला वापर. बॅकलिफ्टला थोडंसं खाली ठेवलं अलॉंग द कार्पेट खेळलाय. एक सिंगल तिथे मिळताना दिसेल. उमरच्या खात्यामध्ये सिंगल. टीमची धावसंख्या 7 या आकड्यावर. कॉमेंट्री बॉक्स मध्ये स्वागत करूया सिद्दीक बाबे यांचं देखील. धन्यवाद कुणाल सर. देखिए उमर खान ओपन करने आए, गेम प्लान बिल्कुल चेंज किया गया है. महेश नानगुडे पहिल्याच बॉलवर बीट केलं. हीच तर खासियत आहे सुलतानची. ज्याच्या वेळेला लेफ्ट हँडेड बॅटर त्याच्या समोर येतात तो पकडून ऑफ ब्रेक खूप चांगला टाकतो. जो लेग कटर होतो लेफ्टी बॅटर साठी पडल्यानंतर बाहेर निघतो. हेच त्याने केलंय या बॉलवर. डॉट बॉल महेशच्या विरुद्ध. यॉर्करचा प्रयत्न होता. समोर मारलाय फटका. हवेत आहे. कॅच ड्रॉप. झेल सोडून चालणार नाही. कॅप्टन ऋतिक पाटीलने हा झेल सोडलाय. महेश नानगुडेला जीवदान मिळालं ते देखील 0 या आकड्यावर. बहुत महंगा पड़ सकता है, बहुत महंगा पड़ सकता है ये जीवन दान देना. किस तरह से खेला था उन्होंने, ऑफ वॉली पे लेकर स्ट्रेट फॉरवर्ड कैच छूटा है. परत एक वेळा यॉर्कर डिग आउट केलाय खूप छान पद्धतीने. डीप मध्ये वाईडिश लॉंग ऑन तैनात आहे कॅप्टन ऋतिक. एक सिंगल तिथे मिळेल. टीमची धावसंख्या सिंगलच्या मदतीने आतापर्यंत 9 धावा. शेवटचा बॉल शिल्लक या पहिल्या ओव्हरचा. सुलतान खान पहिलं षटक इव्हेंटफुल राहिलंय. पहिल्या बॉलवर सिक्सरने सुरुवात झाली परंतु त्याच्यानंतर एक चान्स, एक संधी निर्माण केली होती. खूपच चांगला स्क्वेअर ड्राईव्ह इथे दाखवलाय. डीप मध्ये फिल्डर आहे. स्वीपर कव्हर मध्ये पवन केने. बॉल अडवेल. सिंगल मिळेल. ओव्हरची होते समाप्ती. पहिलं षटक संपलंय. पहिल्या ओव्हर मध्ये अर्जुन गांधारी फाउंडेशन शीतलाई कुनकाई 11. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 10 धावा. एक बात तो कुणाल सर है कि यहाँ पर ये मैच अब लीग से नॉकआउट हो गया है. जो हार गया मानो घर गया. यही कारण है कि उमर खान ने भी अपना गेम प्लान चेंज किया है. लेकिन यहाँ सराहना सुल्तान खान की भी करना होंगी. बहुत अच्छी बॉलिंग की. उद्या या स्पर्धेमध्ये दीपू माळीन ऍक्शन असणार आहे. मॅग्निफिसंट नवी मुंबई या टीम मध्ये काही खालचे नावं जे होते ते आहेत जितेश राऊत, विघ्नेश पाटील, प्रथमेश पवार आणि अजय पाटील. हिटमॅन ऑफ बरोडी हे सगळे फॉर्म मध्ये असलेले खेळाडू मॅग्निफिसंट नवी मुंबई मध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. त्रिशा 11 डायगर मध्ये तुम्हाला उद्या केतन मात्रे खेळताना दिसेल. वाकड्यांचा स्टार विवेक शिलार, अमित नाईक, हिमांशु पाटील, सोहेल शेख, योगेश पवार, ओमकार केनी, चैतन्य पाटील, भूषण पाटील, प्रथमेश मात्रे, विश्वनाथ जाधव, रोहित भालेराव, किरण पाटील, अमोल पाटील आणि शुभम शेळके. चांगला ड्राईव्ह कॅच सोडलाय. त्याचा फायदा इथे उचलेल का हाच प्रश्न आहे. महेश नानगुडे एक सिंगल तिथे मिळते. टीमची धावसंख्या नेल्सन आकडा 11 धावा आणि ओव्हर देखील तेवढ्याच झाल्यात 1.1. देखिए यहाँ विघ्नेश 11 की सराहना करनी होगी कि महेश नानगुडे को उन्होंने बिल्कुल रोक के रखा है डीप एक्स्ट्रा कवर लगा के. विनीत माळी यावेळेला ड्राईव्ह केला परंतु बॅटची कडा घेऊन बॉल थोडासा फ्लाय स्लिप मध्ये. सेकंड थर्ड स्लिपच्या बरोबर मध्ये तोपर्यंत धाव मिळणार नाही. डॉट बॉल. फाइन डिलीवरी फ्रॉम विनीत माली. उमर खान ट्राई बट कपल ऑफ बाउंसेस ट्रैवल्स टू गली. उमर खान टीमचा कॅप्टन आहे. हात सुटलाय. समोर मारलाय फटका. फिल्डर आहे. बॉल अडवण्याचा प्रयत्न, रिले कॅचचाही प्रयत्न झाला होता भावेश नाईक आणि त्याच्या बरोबर समोर होता ऋतिक पाटील. परंतु शेवटच्या क्षणाला एक धाव इथे मिळताना दिसेल फलंदाज उमर खानला. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 12. आत्ता मजा येईल कॅमेरावर पाहत असताना. क्या कमाल का एफर्ट रहा है. भावेश नाइक ने देखिए छलांग लगाई. रिले कैच था लेकिन ऋतिक उसके लिए तैयार नहीं थे. डेड बॉलचा निर्णय कारण बॉल फुटलाय. पण हा जर बॉल त्या पडद्याला लागला असता तर 6 धावा मिळाल्या असत्या. कारण आपला नियमच आहे बॉल जर बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेला सिक्सर असेल तर 6 धावा, चौकार असेल तर 4 धावा. परंतु बॉल जर मैदानात फुटला तर मात्र डेड बॉल. ऑन साइडला दिशा दिली. पावसाचं आगमन झालं आणि याच दरम्यान 4 धावा मिळताना दिसतील. आलाय चौकार. यावेळेला उमरच्या बॅटमधून 4. बढ़िया शॉट. उमर खान अलग ही इरादों से बल्लेबाजी कर रहे.
टीम के कैप्टन भी हैं, डाउन द ग्राउंड खेला था, फिर ऋतिक पाटिल नहीं पहुंच पाए गेंद तक, और ये देखिए बैकफुट पे जाके फोर्स किया था गेंद को, दो खिलाड़ियों के बीच में 4 रन. 4 धावा तर मिळाल्यात, परंतु या खेळपट्टीवर एक लोगो आहे, तिथून घसरता नाही दिसला उमर खान. आणि तिथे थोडस काळजी घ्या, थोडस सांभाळून धावा त्या खेळपट्टीवर ज्यावेळेला धावाल. फुल टॉस, यावेळेला बॅटचा स्विंग चांगला आहे, गॅप मध्ये चाललाय बॉल, इथे देखील धावा मिळताना दिसेल. 4 बॅक टू बॅक चौकार आलाय उमर खानच्या बॅट मधून. कैप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट, क्या बल्लेबाजी कर रहे हैं उमर खान. खास करून नॉन स्ट्रायकर एंडचे बॅट्समन तुम्ही देखील थोडस खेळपट्टीच्या बाहेरून धावलं तरी चालेल, कारण दुखापत होण्याची शक्यता असते ज्यावेळेला अशा खेळपट्टींवर तुम्ही खेळता. त्याच्यामुळे स्वतःची काळजी सगळ्यांनी स्वतः घ्या. धावा झाल्यात बॅक टू बॅक चौकाराच्या मदतीने 19 धावा. चांगला शॉर्ट बॉल, आणि आता जसजसं पाणी पडेल त्या खेळपट्टीवर, त्या लोगोवर, त्या साईनवर, तिथून फायदा उचलण्याचा प्रयत्न गोलंदाज देखील करतील, जसा अक्षय थेटेने उचलला होता पहिल्या मॅच मध्ये तो फायदा. परत एक वेळा बोलत यार, राऊंड विकेट. आता मात्र बरोबर रडार मध्ये बॉल होता, फेकलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे, श्री गुरुदत्त स्टँडच्या मागे. 6 धावा, स्टँड अँड डिलिव्हर्ड, सिक्सर. इनक्रेडिबल, नॉट इजी. इस तरह के शॉट कभी भी आसान नहीं रहते हैं. किस तरह से इंतजार किया और वार किया, पिछले पांव को ट्रांसफर किया, बैकफुट पे चले गए, फोर्सिंग शॉट लॉन्ग ऑन के ऊपर, 6 रन. या 6 धावांच्या मदतीने ओव्हरचा खेळ संपलाय. दुसऱ्या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या 25 धावा, 12.5ची सरासरी, चांगली सरासरी आहे. आणि सध्या कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट उमर खान. खान ओके खान याच्या पॅट मधून धावा येत आहेत. महेशला जीवदान मिळालं होतं 0वर, पाहूया त्याचा फायदा तो कसा उचलतोय. आणि महेश ज्या वेळेला कोणगावच्या मैदानावर खेळतो त्यावेळेला त्याची बॅट तर बोलते, परंतु आज इथे त्याच्या बॅटमधून धावा येतील का. वी लॉयन्स ओडिसा डिफेंडिंग चॅम्पियन आहेत या स्पर्धेचे, मान्सून सुपर सिरीजचे. फरदीन काझी इन ऍक्शन असेल, श्रेष कदम, हेलिकॉप्टर बॉय बँड्रा, आशिष मेहरुल, अजित मोहिते, थॉमस डायस, रोहित खरात, सुमित आवटे, प्रसन्न पाटील, आकाश चिंदारिया, साहिल सावंत, इम्रोज खान, विशाल कनोजिया, प्रथमेश चव्हाण, हिरामन नाईक आणि धनंजय भिंताळे, डीबी, हे सगळे खेळाडू वी लॉयन्स ओडिसा या टीम मध्ये तुम्हाला इन ऍक्शन उद्या पाहायला मिळतील. फरदीन काझीचा खेळ पाहायला विसरू नका. वंडर बॉय शिवडी मुंबई, सुलतान खान, कमी गतीने टाकलेला बॉल उचललाय, फिल्डर आहेत परंतु एक टप्पा घेत बॉल सीमारेषा पलीकडे जाईल. 4 धावा मिळतील, चौकार. अभी भी महेश नानगुडे उस तरह की बल्लेबाजी नहीं कर पा रहे जिस तरह के लिए वो जाने जाते हैं. थोड़ा ऑफ कलर लग रहे हैं, लेकिन बहुत ऊंचे क्लास के बल्लेबाज हैं. ये देखिए, जहां वो खेलना चाहते थे वहां तो नहीं खेल बैठे, लेकिन गेंद गैप में ट्रैवल होती हुई 4 रन. बाएं हाथ के बल्लेबाज के लिए सबसे घातक गेंदबाज हैं सुल्तान खान. 29 धावा फलकावर लागल्यात. शॉर्ट बॉलचा वापर कट करण्याचा प्रयत्न बॅटच्या आतमध्ये लागलाय, रनआउट चान्स आहे. आणि इथे उमर खान जो चांगली बॅटिंग करत होता तो मात्र बाद होईल. पहिली विकेट इथे मिळाली आहे. स्वागत बिझनेस पार्क रिग्नेश इलेव्हनच्या खात्यात, आणि त्याचमुळे बँड देखील वाजताना दिसेल. ये देखिए किस तरह से कट करना चाह रहे थे, फ्लाई स्लिप से गेंद को उठाया, उमर रन के लिए भागे थे, नानगुडे ने रिस्पांस नहीं किया. लेकिन इस तरह का विकेट जब उमर खान अच्छी बल्लेबाजी कर रहे थे, 22 रन बना के आउट. रिग्नेशची टीम ज्यावेळेला खेळते त्यावेळेला या सगळ्या गोष्टी तुम्हाला दिसतात. आणि सध्या तो प्रॉम्फिट बँड तो वाजतोय. आणि हीच तर खरी आगरी कोळी संस्कृती आहे. असं वाटतं की आपण वेस्ट इंडिज किंवा श्रीलंका अशा बेटांवर आलोय आणि तिथे एन्जॉय केलं जातं हे क्रिकेट, पावसाळी क्रिकेट तुम्ही अनुभवताय. विकेट आली आहे. महेश बॅकफुटला जात असताना बरोबर पंच केलाय. डीप मध्ये फिल्डर आहे, एक सिंगल तिथे मिळताना दिसेल. आणि महेश मयाडॉन याला बॅटिंग करणं गरजेचं आहे आता. त्याचं कारण मी सांगतोय,
कारण विकेट घेतली उमरची, ती रनआउटच्या स्वरूपात आली आहे आणि त्याच्यामुळे आता जबाबदारीने खेळ करावा लागेल. परंतु सुलतान, मी मगाशी देखील उल्लेख केला होता टॉसच्या वेळेला ऋतिक बरोबर बोलत असताना की या मॅच मध्ये तुम्ही सुलतानकडे 2 ओव्हरसाठी जाल का, तर त्यांनी केलंय. 9 बॉल त्याने टाकलेत, 15 धावा खर्च केलेले आहेत, म्हणजेच काय चांगली बॉलिंग केली आहे. परंतु समोर आता दिनू आहे, म्हणजे ज्या वेळेला SD एकमेकांच्या अगेन्स्ट खेळतात त्यावेळेला मजा येईल. फुल टॉस बॉल ऑन साइडला दिशा दिली आहे, गॅप मध्ये चाललाय बॉल, 4 धावा इथे मिळताना दिसतील. चौकार आलाय दिनू कांबळेच्या बॅट मधून. सुपर स्ट्रोक, बढ़िया शॉट से खाता खोला है दिनू कामले ने. यॉर्कर कराने की कोशिश में अपने लेंथ में चूक गए और ये देखिए बढ़िया ऑन ड्राइव गैप में 4 रनों के लिए. रबरचे स्पेशलिस्ट दोन्ही खेळाडू एकाच टीम मध्ये दिसतात, परंतु ही स्पर्धा वेगळी आहे, सुपर सिरीज आहे. आता एकमेकांच्या विरोधात खेळत आहेत, एकाच गाडीवर आलेत आणि एकाच गाडीवर जातील, असे दोन्ही खेळाडू आहेत. कारण दिनूला मगाशी वेळ झाला, सुलताननेच त्याला गाडीवर आणलंय. शॉर्ट बॉलचा वापर, पॉइंटला चांगली फिल्डिंग आणि सध्या आपण पाहतोय प्रितेशच्या हातामध्ये बॉल विसावला. ओव्हरची होते समाप्ती, 3 ओव्हरचा खेळ संपला. चौकार मारल्यानंतर बॅक टू बॅक 2 डॉट बॉल. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर सध्या अर्जुन कांदारी फाउंडेशन कुणकाई शितला या टीमची धावसंख्या 34. येणाऱ्या सप्टेंबर मध्ये जसे अनेक चित्रपट येत असतात बॉक्स ऑफिसवर, तसाच एक मोठा धमाका आम्ही घेऊन येऊ. 34 रबर टेस्ट चॅम्पियनशिप कमिंग सून इन सप्टेंबर. 2 दिवस टेस्ट मॅच, डबल इनिंग गेम तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आणि मागच्या वर्षी आपण पाहिलेलंच आहे, पनामा हॅट्स, 2-2 ड्रेस प्रत्येक टीमला आणि प्रत्येक खेळाडूची नावं देखील मेन्शन होती त्यांच्या टी शर्ट्सवर. आणि त्याचबरोबर लंच ब्रेक होत होता, टी टाइम होत होता. बरोबर 12:30च्या दरम्यान लंच ब्रेक, 4 वाजता टी टाइम, 20 मिनिटाचा ब्रेक. त्यावेळेला या सगळ्या गोष्टी आपण मानकोलीच्या ग्राउंडवर पाहिल्या आणि त्याच्यामध्ये दीपू माळी यांचं योगदान खूप चांगलं होतं, कारण सगळ्या गोष्टी टाइमवर त्यांनी मॅनेज केल्या होत्या. या स्पर्धेमध्ये ती स्पर्धा रबर टेस्ट चॅम्पियनशिप तुमच्या भेटीला येते सप्टेंबर महिन्यामध्ये. सलमान खानच्या चित्रपटाची जशी सप्टेंबर महिन्यामध्ये आपण वाट पाहतो, तशीच रबर बॉल टेस्ट चॅम्पियनशिपची आता वाट पाहिली जाईल गणपती नंतर. पहिला बॉल बीट करून बॉल विकेट कीपरच्या हातात, डॉट बॉल. विनीत माळी होम ग्राउंड वर खेळतोय, पहिला बॉल निर्धाव टाकलाय. बढ़िया गेंद थी, ये देखिए टिप्पा खाने के बाद मोमेंट रहा था वहां पर, पाँव नहीं चले थे नानगुडे के. ओ बाउन्सर, इथे धावा मिळतील आता. एक्स्ट्रा 5, वाईड बॉल +4 धावा ऍड होतील 5च्या स्वरूपात. हा आश्चर्याचा धक्का दिलाय आणि ज्या बॉल वेगाने गेला असं वाटलं की बंदुकीतून निघालेली ही गोळी होती. जोफ्रा आर्चरने जर हा बॉल पाहिला तर नक्कीच त्यालाही आश्चर्याचा धक्का बसेल. असा बॉल गेलाय थेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. महेश नानगुडेचे स्वागत केलं, वेलकम टू मानकोली सांगितलंय. या बॉलने आणि आता महेश नानगुडेच्या रडार मध्ये बॉल होता, लॉंग ऑनला 6 धावा, षटकार. कमाल का शॉट. देखिए महेश नानगुडे एक बार शुरू हो जाए तो फिर इस तरह के बैट्समैन को रोकना बहुत मुश्किल रहता है. कितना जबरदस्त थ्रू दी लाइन खेला, सीधा VIP डाइस पे. 6 धावा आल्यात. ओ इनसाइड आउट खेळलाय, बॉल हवेत आहे, चान्स, फिल्डर येत आहेत, परंतु क्लिअर करून बॉल सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी षटकार, बॅक टू बॅक दुसरा षटकार. मयाडॉन आता मात्र धावा करतोय. मुळशीचा खेळाडू आहे, बावधनचा खेळाडू आहे आणि त्याच्या बॅट मधून अप्रतिम इनसाइड आउटचा हा षटकार. जाजिबुल नजर शॉट. इस तरह के शॉट्स आंखों में डूब जाते हैं. क्या क्लास है महेश नानगुडे का. अगर ये खिलाड़ी एक बार जम गया तो फिर गेंदबाजी के रंग उतार देता है. खबर ली है वहां पर विनीत माली की अपने घरेलू मैदान पर. बॅक टू बॅक 2 षटकार मारलेत. तिसऱ्या बॉलवर प्रयत्न फसलाय, बॉल हवेत आहे, शॉर्ट कव्हर. मयूर वाघमारेने कॅच सोडलाय आणि तोपर्यंत 1 धाव मिळताना दिसेल. मला वाटतंय ज्या वेळेला बावधन मधून हा खेळाडू निघाला असेल एक्सप्रेस वे वर, ज्या वेळेला
याची गाडी थांबली असेल तिथे नशिबाचा नाश्ता केलाय आणि त्याच्यानंतर तो या मैदानावर आलाय अशी खेळी सध्या त्याच्याकडून पाहायला मिळते. असा मुळशी पॅटर्न मयाडॉन. मेरा तो मानना है कि उनके जेब की तलाशी लेना चाहिए, कहीं किस्मत की पूरी तो जीबिया में नहीं लाए. लेकिन क्रिकेट में अक्सर हम देखते हैं कि कैचेस जब भी छूटते हैं वो बहुत महंगे पड़े. राऊंड विकेट दिनू कांबळे. एक सिंगल इथे मिळताना दिसेल. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 53. शेवटचा बॉल शिल्लक. विनीत माळीच्या विरुद्ध 2 षटकार आले, 34 धावा त्याने खर्च केल्या त्याच्या स्पेलमध्ये आणि शेवटचा बॉल आहे त्याच्या स्पेलचा. लास्ट बॉल या ओव्हरचा, 4थं षटक. पायावर लागलाय. अपील, लेट अपील, त्यानंतर विकेट कीपर आणि नंतर बॉलरची लेग बायचा इशारा. इंटरेस्टिंग रिप्ले असेल. ओव्हरची होते समाप्ती लेग बायसह. धावा झाल्यात 54, 54. देखते हैं, हालांकि हवा में स्विंग होकर गेंद आई थी. बढ़िया निर्णय. इम्पैक्ट इज आउटसाइड डिले की स्टंप. अच्छा निर्णय अंपायर का. ओवर समाप्त होते हुए 4 कुल रन बने इस वक्त. 54. सेव्हन्टी स्पोर्ट्सच्या माध्यमातून रबर बॉल क्रिकेटचा कार्निवल देखील येणार आहे. या कार्निवलची खासियत काय आहे? या स्पर्धेमध्ये 16 ग्रामीणच्या टीम खेळतात आणि 16 ऑल इंडिया ओपन. 16 ग्रामीणच्या टीम मध्ये 2 आयकॉन खेळाडू घेण्याची मुभा असते आणि ज्याही वेळेला रबर बॉल क्रिकेट कार्निवल ही स्पर्धा 2 वर्ष झाली, दोन्ही वर्ष ग्रामीणच्या टीमने ही स्पर्धा जिंकली आहे. एक वेळेला चेंज द गेम वडवली बीने आणि एक वेळेला दारावे या टीमने. त्याच्यामुळे लवकरात लवकर ग्रामीणच्या टीमने प्रवेश निश्चित करा, कारण एंट्री फी तुम्हाला दिसते तुमच्या स्क्रीनवर भरपूर कमी असते ग्रामीणसाठी आणि 4 लाख रुपयाचं पारितोषिक असते या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये. 2 लाख रुपये रनर अप टीमला दिले जातात. 16 टीम ग्रामीण आहेत, 16 टीम ऑल इंडिया ओपन आहेत. मयूर वाघमारे को बॉलिंग के लिए बुलाया गया है. देखिए क्या चाम है, क्या ग्लैमर है. काफ़ी दर्शक भी आ चुके हैं, सभी खिलाड़ी हैं और पहला दिन ही सुपर से ऊपर होता हुआ मानसून सुपर सीरीज 70-70 स्पोर्ट्स प्रेजेंट का. मयूर वाघमारे मागच्या मॅच मध्ये थोडस महागड षटक होतं सेकंड त्याचं. या मॅचची सुरुवात वाईड यॉर्करने केली आहे या ओव्हरच्या सुरुवात आणि या दरम्यान एक धाव इथे मिळताना दिसेल. भावेश पवारकडे बॉल चाललाय गलीमध्ये. एका सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 55, 55 धावा. पाचवं षटक सध्या प्रगतीपथावर. 7-7 ओव्हरचा फॉर्मॅट, 7 ओव्हरच्या मॅचेस. 70-70 म्हटल्यानंतर 7 ओव्हरचे गेम तुम्हाला पाहायला मिळतील. प्युअर क्रिकेट. 7 आकडा लक्की आहे. बॉल हवेत आहे. डीप मध्ये फिल्डर येतात कव्हर्स मधून. यावेळेला पवन कोणती चूक करणार नाही आणि दिनू कांबळे नावाचं वादळ आता इथे थांबलं जाईल, कारण रबर बॉल मध्ये नेहमीच चांगला खेळतो दिनू, परंतु या मॅच मध्ये अपयश. ये सभी सपोर्टर स्वागत रिग्नेश 11 के हैं जो ढोल ताशों से यहाँ पर आए हुए हैं. किस तरह से विकेट गिरा. हालांकि खेलना लॉन्ग ऑफ पे चाहते थे लेकिन गेंद चली गई डीप कवर में. क्लेमर भर गया है, चाम भर गया है. बने रही हमारे साथ मानसून सुपर सीरीज में. हालांकि बरसाती क्रिकेट है, बरसात का कहीं भी आता पता नहीं है. नए बैटर सचिन काटकर बल्लेबाजी को आए हैं. फर्क नहीं पड़ता है बरसात हो या ना हो,
किस कदर तंग है हालात नहीं देखेगा, जिसको आना है वो बरसात नहीं देखेगा। दर्शक आ चुके। पाचवं षटक सुरू आहे, विकेट आली आहे मयूर वाघमारेच्या खात्यामध्ये. सचिन काटकर न्यू बॅटर, 55 धावा, 2 फलंदाज बाद. आणि सचिन काटकर देखील लेदर बॉल क्रिकेटचा तो अनुभव, बॅटिंग नेहमीच चांगली करतो पावसाळी रबर बॉल क्रिकेटच्या स्पर्धांमध्ये देखील. पहिलाच बॉल खूपच चांगला पिकअप शॉट, स्क्वेअर लेगला उडवलाय, पायावरचा बॉल आणि थेट पाठवलाय. 6 धावांसाठी षटकार. गजब का शॉट, आते ही उन्होंने गेंद को फ्लिक वर कर दिया, पिकअप शॉट, और गेंद बल्ले से टकराई, उस पे छाप थी 6 रनों की. चांगलं टायमिंग, आल्या आल्या पिकअप शॉट, पायावरचा बॉल उचलला, स्क्वेअर लेगला दिशा दिली. 70-70 स्पोर्ट्सचं आयोजन तुम्ही अनुभवताय. मान्सून सुपर सिरीज, आणखीन एक सुपर सिरीज, ज्या सुपर सिरीज मध्ये 8 टीम आहेत, 8 संघ मालक आहेत आणि त्यातल्या त्यात खेळाडूचं ऑक्शन झालं. लिलाव सोहळ्यामध्ये खेळाडूला एक रक्कम प्राप्त झाली आणि खेळाडूंना खेळण्याची संधी देखील मिळालेली आहे. या सुपर सिरीज मध्ये 8 टीम असल्यामुळे चांगले सामने तुम्हाला पाहायला मिळतील. ओ फुल टॉस होता आणि हा नक्कीच बीमर आहे असं दिसतंय आणि पंचांनी देखील कळवलंय, कारण यावेळेला चेहऱ्याच्या लेवलला बॉल होता, त्यामुळे हा वेस्ट आहे नाही तर बीमर आहे नक्की आहे. आणि पंचांचा इशारा नो बॉल, त्याच्यावर 4 धावा, 5 धावा मिळतील. करेला ऊपर से नीम चढ़ा. मयूर वाघमारे तेज करने की कोशिश में अपने लेन से चूक गए. बढ़िया शॉट कटकर का, आंखें हट गई थी, लेकिन मैनेज किया गेंद को फाइन लेग पर. 4 रन. 4 धावा मिळाल्यात. या महत्वाच्या 5 धावा ऍड होतील टीमच्या टोटल मध्ये. टीमची धावसंख्या 66. 100च्या वर करण्याचा प्रयत्न असायला पाहिजे असं सांगितलं होतं उमरने. त्या दिशेने वाटचाल होते. ऑन साइडला दिशा दिली आहे, बॅटचा स्विंग चांगला आहे, फिल्डर प्रयत्न करतायत, बॉल मात्र थांबणार नाही. बॉल सरळ हुलकावणी देत लॉंग ऑन सीमारेषा पलीकडे. 4 धावा चौकार. पिछले मैच में भी काफी एक्सपेंसिव ओवर किया था, हालांकि बहुत पाए के गेंदबाज है मयूर वाघमारे, थोड़े खर्चीले साबित होते हुए. बहुत ही तेज ड्राइव, करारा स्ट्रोक, ताकत झोंक दी थी, ऑफ स्टंप के बाहर से खेला था, स्टैटिश लॉन्ग ऑन में. 4 रन. काटकर कटी हुई गेंदों को काट रहे हैं. वाघमारे को पलटवार करना होगा. अब तक 20 रन खर्च कर चुके हैं मयूर वाघमारे. आणखीन एक धमाकेदार शॉट, मिडल ऑफ द बॅट आणि बॉलला थेट पाठवले बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सचिन काटकर इज ऑन फायर नाव, खतरनाक बॅटिंग करतोय. आणखीन एक षटकार. क्या कमाल की बल्लेबाजी कर रहे हैं इन फ्रंट ऑफ द विकेट. कभी भी इस तरह के शॉट आसान नहीं होते. थ्रू दी लाइन खेला गेंद को, स्ट्रेटिश लॉन्ग ऑन के ऊपर. 6 रन. देखिए गेंदबाजी में धार होना चाहिए, धार थोड़ी कम नजर आ रही है मयूर वाघमारे की गेंदबाजी में. बहुत ही कमाल के खिलाड़ी हैं. मेरे ख्याल से कुणाल सर आप ही थे ना जब उन्होंने पहले नॉट आउट दिया गया और उसके बाद करण अंबाला को बोल्ड किया. यस, मानसून ब्लास्ट 2026 देखना ना भूलिए. 9 जुलाई से 13 जुलाई तक आकर्षक इनामात 3,50,000, 2,50,000, 50,000 और छत्रपति शिवाजी महाराज क्रीडांगन कुनगांव में ये स्पर्धा रहेंगी. ओ आणखीन एक मोठा फटका, हा देखील बॉल सीमारेषा पलीकडे. 6 धावा मिळतील. षटकार. देखिए रबर क्रिकेट में कुणाल सर, बल्लेबाज के अर्धशतक तो होते रहते हैं, लेकिन गेंदबाज अगर 2 ओवर करे तो उनकी भी अर्धशतक की संभावना बढ़ जाती है. बहुत महंगा ओवर जहाँ पे 32 रन दे डाले मयूर वाघमारे ने. क्रिकेट में चीजें बदलने में समय नहीं लगता है. मागच्या मॅच मध्ये 33 धावा दिल्या होत्या, या मॅच मध्ये 32 धावा खर्च केलेल्या आहेत एकाच ओव्हर मध्ये मयूर वाघमारेने. आणि ऑलमोस्ट
2 मॅच मध्ये 65 धावा त्याच्या विरुद्ध आलेल्या आहेत 2 ओव्हरमध्ये. पहिल्या मॅच मध्ये पहिलं षटक त्याने चांगलं टाकलं होतं, परंतु या मॅच मध्ये कहाणी बदलली आहे. माफ करा, 28 धावा या ओव्हर मध्ये आल्या. 28 धावांचं षटक होतं. रॉयल वॉरियर्सचं देखील एक मोठं आयोजन आहे, मीरा भाईंदर चॅम्पियन्स ट्रॉफी. 15 आणि 16 ऑगस्टला ही स्पर्धा होईल. वसीम कन्नड यांनी ही स्पर्धा तुमच्या भेटीला आणली आहे. 16 टीम आहेत, 2 लाख आणि 1 लाख अशा 2 पारितोषिक आहेत. मीरा भाईंदर बिग बॅश सीझन 3 नोव्हेंबर महिन्यामध्ये येणार आहे. एनपी स्पोर्ट्स आणि परी पॅकर्सच्या माध्यमातून ही स्पर्धा नितीनजी वारे ब्रदर्स आणि परी पॅकर्स कडून येईल. चक्री आलाय गोलंदाजीसाठी. अमेय लाड पहिलाच बॉल चांगला फिरवलाय, उंची चांगली घेतली. बॉल विकेट कीपरच्या हातात. डॉट. अमेय लाड अच्छा बॉलिंग एक्शन भी है, लेकिन चर्चा में उनके बाल है. वेगवेगळी हेअरस्टाईल आहे सध्या खेळाडूंची, परंतु बॉलिंग ही त्याची खूप चांगली असते. ओव्हर रनआउट चान्स आहे. नॉन स्ट्रायकिंग एंडला देखील प्रयत्न झाला, परंतु इथे 1 धाव मिळेल. कम गोटियां खेली बचपन में. दोनों तरफ मौका बना था. ये देखिए, ये तो सामने से ही मिस कर गए. 23 धावांवर खेळतोय 15 बॉल मध्ये महेश नानगुडे. धावा झाल्या 83. सचिन काटकरने 5 बॉल मध्ये 26 धावा केल्यात आणि त्या 5ही बॉलवर त्याने ते आक्रमण केलंय. ओ चांगला लेग ब्रेक पडल्यानंतर बाउन्स चांगला प्राप्त केला. डॉट. कमाल की गेंद, और क्या बॉलिंग एक्शन है उनका, पॉल एडम की तरह. परत फिरवलाय. नक्कीच पॉल ॲडम्स साऊथ आफ्रिकेचा तो बॉलर, त्याची आठवण करून देणारी चक्री गोलंदाजी सध्या अमेय लाडची पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी, सातत्याने बॉल टर्न करतोय, चांगला लेग ब्रेक टाकतोय. बॉल विकेट कीपरच्या हातात. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल सचिन काटकरच्या विरुद्ध. या ओव्हर मध्ये 4 बॉल मध्ये फक्त 1च धाव आली आहे. परत 1 डॉट बॉल इथे पाहायला मिळेल. तेवढी चांगली विकेट किपिंग. आणखीन 1 डॉट. 5 बॉल टाकलेत, 5 बॉल मध्ये फक्त 1 रन. काटकर को उनकी कटी हुई गेंदें समझ में नहीं आ रही. लास्ट बॉल या ओव्हरचा. ओ एका धावेचं षटक इथे टाकलंय. नक्कीच या चक्री वादळ गोलंदाजीतला आणलंय. जेवढे चांगले त्याचे केस आहेत तेवढीच भन्नाट गोलंदाजी त्याने केली आहे. या ओव्हरच्या दरम्यान फक्त 1च धाव त्याने खर्च केली आहे. वेल बोल्ड चक्री अमेय लाड. मुझे तो लगता है उनके जुल्फों में फंस गए काटकर. क्या बॉलिंग डाली है अमेय लाड ने. चला तर एक नजर टाकूया त्या ओव्हरवर. ज्या पद्धतीने पहिला बॉल रॉंग वन होता, बाहेर काढला, त्याच्यानंतर परत बॉल फिरवला, हा देखील बाहेर निघणारा बॉल मागे गेला, बॅटची कडा घेऊन ही सिंगल आली होती आणि त्याच्यानंतर शांत ठेवलं. 4 डॉट बॉल, लगातार लेग ब्रेक. हा पहिला, हा दुसरा, त्यानंतर हा तिसरा डॉट बॉल आणि त्यानंतर हा शेवटचा डॉट बॉल. ऑडी कार कंपनीचा लोगो बनवला नावासमोर सचिन काटकरच्या. 4 डॉट बॉलसह मागच्या ओव्हर मध्ये 1च धाव दिली आहे आणि 6 ओव्हर नंतर टीमची धावसंख्या 83. आर के फ्री हिट बिलाल शेख आणि शुभम नाईक यांची देखील स्पर्धा येते. बीएस ट्रॉफी म्हणजे भिवंडी चॅम्पियन्स ट्रॉफीचं आयोजन करण्यात आलंय. 1 आणि 2 ऑगस्टला. 1 लाख प्रथम पारितोषिक, सेकंड पारितोषिक असणार आहे 50,000. 2 गाव 1 संघ, त्याचबरोबर तालुक्याच्या 4 टीम आणि ऑल इंडिया ओपनच्या 8 टीम, अशा 16 टीम मध्ये ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. पाहायला विसरू नका 70-70 स्पोर्ट्सवर. बॅटची कडा आणि इथे मात्र फलंदाज बाद होतोय. शेवटी महेश नानगुडेची विकेट मिळाली आहे पवन केनेला. बड़ी विकेट. हालांकि 2 सिक्सर जरूर लगाए नानगुटे ने, लेकिन
उस तरह की बल्लेबाजी कर नहीं पाए जिस तरह के लिए वो जाने जाते। पवन केने ने कॉर्नर ऑफ द क्रीज गेंद की थी, आड़े बल्ले से खेलना चाहते थे, बल्ले का बाहरी किनारा लगा, कोई गलती नहीं की विकेट कीपर ने। 2 जीवन दान के बाद लौटे आखिरकार महेश नानगुडे, माया डॉन। मुजम्मिल खान जो पहले मैच में ओपन करने आए थे, वो अब नंबर 5 पे बल्लेबाजी को आए। ये भी बहुत अच्छे स्ट्रोक प्लेयर है। डेथ ओवर चल रहा है, पवन के ने गेंदबाजी कर रहे। स्कोर है 83 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स। पहिल्या बॉलवर विकेट, दुसऱ्या बॉलवर देखील बॉल सरळ सीमारेषेच्या पलीकडे जाईल। 6 धावांसाठी षटकार। बेसबॉल हिट, क्या गजब का शॉट खेला है, जबरदस्ती में जबरदस्त शॉट। इजी नहीं रहता है सीने के करीब की गेंद को बैकफुट पे जाके फोर्स करना। आणखीन एक, हा तर आणखीन लांब जाईल। 6 धावांसाठी बॅक टू बॅक दुसरा षटकार आणि या 6 धावांच्या मदतीने टीमची धावसंख्या 95 धावा। देखिए कुणाल सर, आपने बहुत कमेंट्री की है जब मुजम्मिल खान खेले हैं। टेनिस क्रिकेट में ये गुच्छों में सिक्सर लगाते हैं, वही काम रबर में कर रहे हैं। हा चांगला बॅटर आहे, रबर बॉलच्या स्पर्धा देखील गाजवलेल्या आहेत आणि ज्यावेळेला संतोष बंड आहेत तर नक्कीच असे अनेक चेहरे तुम्हाला पाहायला मिळतात टेनिस बॉल क्रिकेटच्या विश्वामध्ये आणि त्याच्यापैकी मुजम्मिल खान हा देखील नावाजलेलं नाव आहे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये, जे मागच्या काही हंगामामध्ये सगळ्यांच्या समोर आलंय। सिलिकॉवर पॉइंट, सुलतान दबाव टाकण्याचा प्रयत्न, परंतु हाफ ट्रॅकर आणि त्याच्यावर देखील प्रहार। हा देखील बॉल लॉंग ऑन सीमा पार, कॉमेंट्री बॉक्सच्या वर षटकार। बातों बातों में शतक पूरा होता हुआ टीम का 101 रन और मुजम्मिल खान ने 3 पे 3 ठोक डाले। पवन केने इन ट्मेंडस अंडर प्रेशर। आणि ऑलमोस्ट मुजम्मिल 12.5 लाख पॉइंटची बोली त्याच्यावर अशीच लागलेली नव्हती। अनेक टीम त्याच्या शोधात होत्या ज्यावेळेला ऑक्शन होतं आणि शेवटी या टीमने त्याला घेतलं, पिक केलं आणि सध्या तो बॅटिंग करतोय। सलग 3 बॉलवर 3 षटकार मारलेत। 101 रन, 101 जी धावसंख्या पाहिजे होती उमरला ती बनली आहे। 101, 2 बॉल शिल्लक। ऑन साइडला दिशा दिली आहे, दुसऱ्या रनचा प्रयत्न इथे करेल का मुजम्मिल? एक तर मिळते, दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात रनआउट चान्स, बॅटर आउट। सचिन काटकर नवीन बॅटर येईल नॉन स्ट्राइकिंग एंडला। लास्ट बॉल शिल्लक, टीमची धावसंख्या 102। सबसे बड़ी बात है कि मानसून सुपर सीरीज का पहला ही दिन बहुत ही जबरदस्त, दर्शक भी काफी आए हैं, सभी खिलाड़ी पार्टिसिपेट कर रहे हैं। किस तरह से रनआउट हुए, थ्रो जरूर किया था उन्होंने लेकिन नॉन स्ट्राइक पर। 102, एक गेंद बची है। पवन केने भी अब तक इस ओवर में 19 रन खर्च कर चुके हैं। एक रन इथे कंप्लीट आणि शेवटी पहिला डाव आता इथे संपलाय। पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या 103, 104 चं टार्गेट या मॅच मध्ये ठेवण्यात आलेलं आहे। स्वागत बिझनेस पार्क रिग्नेश 11 या टीमच्या समोर 104 टू विन। बॅटिंग कार्डवर एक नजर टाकूया। महेश नानगुडे 23-22 धावा केल्या, उमर खान ने, दिनूने 5 केल्या, सचिन काटकर 9 बॉल मध्ये 26 आणि 19 धावांची खेळी मुजम्मिल खान ने साकारले 4 बॉल मध्ये। बॉलिंग कार्ड सुलतान खान 2 ओव्हर 19 धावा, विनीत माळी 2 ओव्हर 34 धावा, 1 ओव्हर मयूर वाघमारे 28 धावा, अमेय लाड 1 ओव्हर 1 रन आणि पवन केने 1 ओव्हर 20। 103 धावा झाल्यात, 104 चं टार्गेट आहे। कॉमेंट्री बॉक्स मध्ये ऐकूया सिद्दीक बाबे सर आणि त्याचबरोबर चंदू शेट्टी सरांचा आवाज। धन्यवाद।
वेलकम बैक। अर्जुन कांधारी फाउंडेशन कुनकाई शीतलाई विटावा की बल्लेबाजी को दिखाया जा रहा है हाइलाइट्स में। 103 रन बनाए, 104 का लक्ष्य। रिग्नेश पाटिल फेम टीम स्वागत बिजनेस पार्क रिग्नेश 11 के सामने रखा है। इसके बाद आज शाम का आखिरी मुकाबला रहेगा। इस मैच की विजेता टीम मेरे साथ कमेंट्री में जुड़ चुके हैं, जिनका अभी अभी एक मेगा सत्कार किया गया था 70-70 दौरा ऑक्शन में, और बहुत अच्छी लाइनें कुणाल दत्ते सर और तारीफ भाई ने उनके लिए कही थी, और वो उसके हकदार भी हैं, डिजर्व भी करते हैं। वेलकम चंदू सर। अच्छा टोटल है 104 का। हो, 100च्या वरती धावसंख्या म्हटल्यानंतर एक चांगली धावसंख्या आहे, परंतु रबरचा बॉल, सिमेंटची खेळपट्टी, मैदानाची भौगोलिक परिस्थिती या धावसंख्येमध्ये मॅच चांगली होईल आणि दोन्ही टीमला संधी आहे। पहिल्या डावातील या हायलाइट्स आपण पाहतोय, ज्या पद्धतीने सचिन काटकरने सुद्धा खूप चांगली खेळी केली, महेशने काही चांगले फटके खेळले आणि अंतिम टप्प्यामध्ये मुझम्मिल यांनी मात्र जी काही संधी मिळाली, म्हणतात ना तुम्हाला एक ओव्हर मिळाली हरकत नाही, तुम्ही स्वतःला सिद्ध केला आणि तेच केलं। जसे मुझम्मिल आले मैदानाच्या आतमध्ये, त्यांनी षटकार मारायला सुरुवात केली। आल्या आल्या त्यांनी जे 3 षटकार लगातारचे मारले ना, असं वाटत होतं की कुठेतरी धावसंख्या 85-90 पर्यंत अडखळते की काय, परंतु तिला 100 पार कोणी केलंय तर त्याचं श्रेय मुझम्मिल खान यांना जाते। बिल्कुल लेट ऑर्डर उनको बल्लेबाजी के लिए भेजा था। उमूमन हम देखते हैं कि मुजम्मिल ओपन करते हैं, लेकिन बल्लेबाज वहीं जहां भी आपको भेजे आप अपना काम पूरा करके आए। दोस्तों आप देख रहे हैं 70-70 स्पोर्ट प्रेजेंट मानसून सुपर सीरीज 2026। 70-70 स्पोर्ट्स को लाइक कीजिए, सब्सक्राइब कीजिए, बेल आइकॉन दबाना बिल्कुल ना भूलें। आने वाले दिनों में 70-70 पे रबर क्रिकेट की बाहर आने जा रही है। संतोष बंड साहब क्रिकेट के बहुत ही नामची हमारे बीच में है, और अर्जुन कांधारी फाउंडेशन कुनकई शीतलाई विटावा के ओनर है। देखिए, हमें लाट की जगह सुहास पवार इम्पैक्ट प्लेयर लिए गए। ऑनफील्ड एम्पायर आपकी ऋतिक पाटिल और सुहास पवार। सुहास पवार एक ऐसा नाम जो कल्याण क्रिकेट के लिए हमेशा ऊपर लिखा जाएगा। वन ऑफ द ग्रेट ऑलराउंडर, पिछले मैच में काफ़ी देर से आए थे बल्लेबाजी के लिए। इम्पैक्ट खिलाड़ी आ चुके हैं। यस, सुहास पवार अमय लाट की जगह पे। हो सर, आता ही इम्पॅक्ट कसा दाखवतात ते देखील पाहावं लागेल। इकडे इम्पॅक्ट आपल्याला पाहायला मिळत आहेत। सचिन काटकर यांच्या जागेवर बिलाल आहे का? अमय आकाश आहेत। यस, बैंदर। तर या दोन्ही बाजूला इम्पॅक्ट पाहायला मिळेल। आता इम्पॅक्ट कोण दाखवतं ते पाहावं लागेल। सिद्दीक बाबे सर, कारण या मैदानामध्ये ऋतिकचा देखील नेहमीच चांगला परफॉर्मन्स राहिला आहे आणि सुहास एक चांगले अष्टपैलू खेळाडू आहेत, उपयुक्त अष्टपैलू खेळाडू आहेत, त्याच्यामुळे त्यांच्याकडनं देखील मोठ्या प्रमाणावर अपेक्षा असणार आहेत। आणि बॉलिंगसाठी जर पाहिलं तर आता अमित पांडे यांना आमंत्रित करण्यात आलेलं आहे। लक्ष्य 100च्या पुढचं आहे, परंतु रबर बॉल क्रिकेटमध्ये अशक्य असं काहीच नसतं आणि त्याच्यामुळे पाहूया कशा प्रकारची कामगिरी इकडे होईल। सिद्दीक बाबे सर, मुख्य समालोचक। बिल्कुल धन्यवाद चंदू सर, मेरे साथ जुड़े रहेंगे एक्सपर्ट कमेंट्स के लिए। इस इनिंग में सिर्फ एक्सपर्ट्स कमेंट्स नहीं देते हैं, एक्सपर्ट कमेंटेटर भी हैं।
बहरहाल बैक टू क्रिकेट। देखिए, अगर ओपनिंग पैर स्पेशली सुहास पवार और ऋतिक अच्छा खेलते हैं तो ये मैच आखिरी ओवर तक जा सकता है, क्योंकि डू और डाई का मैच है। जो हार गया मानो घर गया, और इसकी विजेता टीम आखिरी मैच खेलेंगी ऋतिक पाटिल और सुहास पवार। सामना सुहास पवार करें अमित पांडे का। अमित पांडे फील्ड की जमावट पे एक नज़र डालते हैं। पॉइंट है, एक फ्लाई स्लिप है, एक खिलाड़ी लगभग तीसरी स्लिप में है और एक खिलाड़ी लेग स्लिप में है। अमित पांडे पहली गेंद लीडिंग एज और पहली गेंद पे सॉफ्ट डिसमिसल। सुहास पवार इंपैक्ट प्लेयर थे, 0 पे आउट। पहिल्याच बॉलवर विकेट येताना पाहायला मिळते. हा बॉल थोडासा लांब आपटला होता, बॉडीच्या दिशेने मात्र तो उसळी देखील घेत होता, फक्त शॉर्ट सिलेक्शन नाही होऊ शकलं आणि त्याच्यामुळे पहिल्याच बॉलवर इम्पॅक्ट म्हणून दाखल झाले खरे, परंतु इम्पॅक्ट नाही दाखवता आला. विकेट आलेली आहे. पहा, समोर खेळण्याचा कुठेतरी प्रयत्न होता, बॅट थोडीशी हातात फिरली आणि पहिल्याच बॉलवर आलेली विकेट कुठेतरी आत्मविश्वास देऊन जाईल. प्रितेश जोशी त्या ठिकाणी होते, त्यांनी पकडलेली कॅच. सिद्दीक सर, पहिल्या बॉलवर विकेट येणं कुठेतरी गोलंदाजी करणाऱ्या टीमच्या बाबतीत आत्मविश्वास वाढवणारी बाब आहे. एब्सोल्युटली 100% आप डेफिनेटली सही कह रहे हैं, क्योंकि विकेट मिलने से कहीं ना कहीं चेसिंग जब आप करते हैं तो उस टीम पे दबाव बढ़ जाता है। दूसरी बात ये कि अगर आप तेज गेंदबाज हैं चंदू सर, तो आपके पास शॉर्ट पिच गेंदे होना चाहिए, यॉर्कर्स होना चाहिए स्टॉक में। आपने देखा शॉर्ट पिच गेंद थी, इतने जल्दी सुहास के सीने के करीब आई कि वो पुल लगाने में असफल रहे। नए बैटर मैदान में आते हुए सुहास के आउट होने के बाद सूरज पाटिल बड़े बड़े शॉट के लिए जाने जाते हैं। सबसे बड़ी बात चंदू सर है कि गेंदबाज जो अमित पांडे है, इनका बॉलिंग एक्शन भी बहुत क्विक है। ओह, फिर कट के अंदर की जानी भाई, अटपटे अंदाज से पुश किया, शॉर्ट कवर में 1 रन। सूरज पाटिल का खाता खुला। पुन्हा एकदा चांगला बॉल पाहायला मिळाला. हात खोलायची संधी नाही दिली, म्हणजे जिकडनं तुम्ही स्ट्रोकसाठी जाल ती जागा नाही दिली. राऊंड द विकेट बॉलिंग करतायत आणि अगदी बॉडीच्या जवळ नेण्याचा प्रयत्न त्यांनी याही वेळेला केला. फक्त कसाबसा बॉलला ढकललं आणि सूरजने तिकडे 1 रन घेतलेली आहे. चांगली सुरुवात अमित पांडे यांची. अमित पांडे इस मरतबा ऑन ड्राइव किया, गैप में बहुत ही खूबसूरती के साथ गेंद मिड विकेट बाउंड्री के बाहर जाती हुई 4 रन। टप्पा त्यांनी काही बदलला नव्हता, टप्पा त्याच ठिकाणी ठेवण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु ऋतिकने हा स्ट्रोक बनवला असंच म्हणावं लागणार आहे. टप्पा तोच आहे, परंतु बॅटचा स्विंग, बॅटला दिलेली दिशा ही योग्य होती आणि गॅपमध्ये बॉल जाताना पाहायला मिळतोय आणि कोंडी फुटली म्हणेल मी. आता धावांना सुरुवात, चौकार आलाय. कप्तान है और कप्तान को खेलना ही होगा। इस मरतबा फुल पे लिया, पीछे प्रोटेक्शन है, डीप एक्स्ट्रा कवर में अच्छा ड्राइव था, 1 रन आता हुआ। एक बात है, अमित पांडे जो गेंदबाजी कर रहे हैं ना, वो मसल्स गेंदबाज कहे जाते हैं, जिस तरह की वो गेंदबाजी कर रहे हैं। सामना करेंगे सूरज पाटिल। स्विंग कर दिया है, ये भिंगड़ी है, गजब का भिंगड़ी शॉट, 6 रन। मागील बॉलवर जर पाहिलं ते का लेंथवरच्या बॉलला चौकार आला, त्यानंतर लोअर फुलटॉस ऑप्टमच्या बाहेर केला. आता यॉर्कर करायला गेले आणि यॉर्कर करायला गेले असताना मात्र या सूरजची स्ट्रेंथ जबरदस्त आहे आणि त्यांच्या बॅटमधून मात्र षटकार ठोकला गेलेला आहे. थोड्या वेळासाठी सूरजला असं वाटत असेल की चिरल्याच्या ग्राउंडवरच बॅटिंग करतोय की काय. 12 पे पहुंचा है स्कोर इस वक्त स्वागत का। इनसाइड आउट खेला है, लॉफ्टेड एक्स्ट्रा कवर ड्राइव, थोड़ा गेंद बाई और गई, रन लेना चाहते थे, मना किया वहां पे ऋतिक पाटिल ने। 1 रन से स्कोर 13 रन, 1 विकेट गंवाने के बाद 1 ओवर की समाप्ति के बाद। दोन्ही टीमसाठी बऱ्यापैकी बाब आहे. 13 म्हणजे काही कमी सुद्धा नाही आहेत आणि 1 विकेट आली आहे. ही जी पहिल्याच बॉलला विकेट आली ही बॉलिंग टीमचा जमेचा बाब राहताना पाहायला मिळाली. ऋतिकचं केव्हाही फॉर्मला येऊ शकतो, कारण तो या फॉर्मॅटमधला एक निष्णात प्लेअर आहे आणि दुसऱ्या बाजूला सूरज यांच्याकडे मोठमोठे स्ट्रोक मारण्याची जी क्षमता आहे ती वेगळी आहे. त्याच्यामुळे चांगली सुरुवात झालेली आहे.
70 स्पोर्ट्स सबस्क्रायबर मीटर पुढे पुढे चाललेला आहे. ज्या ज्या ठिकाणी जातो त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर सहकार्य आपल्याला मिळतं. प्रेक्षकांचं देखील आणि मोठ्या प्रमाणावर सबस्क्राईब देखील करतात. येणाऱ्या कालावधीमध्ये मोठमोठ्या स्पर्धा आहेत. रबर बॉल क्रिकेट कार्निवल आपल्या भेटीला येणार आहे. टेस्ट सिरीज आपल्या भेटीला येणार आहे. त्याचबरोबर जर पाहिलं तर आपल्या भेटीला मान्सून ब्लास्ट येणार आहे. आवर्जून सबस्क्राईब करा. एक ओवर बचे हुए 5 ओवर में 91 रन चाहिए. जो रिक्वायर्ड रन रेट 6 ओवर में जो रिक्वायर्ड रन रेट है वो 15 के ऊपर चला गया है. गेंदबाजी में तेज सरार वाइड यॉर्कर दूर कर बैठे वाइट. 1 रन और आता हुआ. सुरुवात झाली. ऑप्टमच्या बाहेर वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न तोच प्रयत्न या ठिकाणी अमन मणियार अंधेरीचा एक युवा गोलंदाज आहे आणि वाइड यॉर्कर थी. ओह, अच्छी गेंद नहीं बन पाई. फिर बाहर फिर वाइड. सर आता त्यांनी गती कमी केली होती. बॉलला थोडंसं वळवलं होतं परंतु बॉल थोडासा बाहेर वळलाय आणि त्याच्यामुळे वाईट बॉल. दोन्ही बॉल जर पाहिलं तर वाईट पाहायला मिळत आहेत. उमर थोडीशी चर्चा करतायत. युवा गोलंदाज आहेत आणि सर दरवर्षी टेनिस बॉल प्रमाणे रबर बॉल क्रिकेटमध्ये सुद्धा तुम्हाला खूप सारे नवनवीन खेळाडू पाहायला मिळतात आणि रबर बॉलमध्ये केलेला परफॉर्मन्स येणाऱ्या कालावधीमध्ये टेनिस बॉल क्रिकेट खेळाडूंना ते नाव देऊन जातो. कारण काय होतं, टेनिस बॉलच्या स्पर्धा एकदा हंगाम सुरू झाला की ग्रामीण खेळाडू ग्रामीण खेळत बसतात, शहरी खेळाडू शहरी खेळत बसतात. परंतु इकडे काय होतं, ग्रामीण क्रिकेट थोडंसं कमी असतं पावसाळ्यात. त्याच्यामुळे दोन्ही फॉर्मॅटला मात्र नवनवीन खेळाडू या पावसाळ्यात तुम्हाला मिळतात. कलाम अली अमन इस मरतबा एज एंड गॉन. फ्लाई स्लिप में कोई गलती नहीं. 2 वाइड गेंदों के बाद ललचाया वहां पर सूरज पाटिल को और ये गिरता हुआ दूसरा विकेट. टीम स्वागत बिजनेस पार्क रिग्नेश 11 का. दोन्ही वाईड बॉल जर पाहिलं तर त्यांनी ऑप्टमच्या बाहेर टाकलाय आणि कदाचित ज्यावेळेला 2 वाईड बॉल गेले बॅटर तयार असतो. आता मी कधी एकदा बॉल मारेल, पुन्हा एकदा बॉलचा टप्पा तिकडेच ठेवला, लाईन सुद्धा तेच ठेवण्याचा प्रयत्न राहिला आणि आता मग तिसऱ्या बॉलवर षटकार कव्हरच्या दिशेने मारण्याच्या प्रयत्नात विकेट. थोडंसं इकडे प्लॅनिंग देखील पाहायला मिळालं आणि त्याच्यात आणखीन एक विकेट आली. सर बॅटिंग लाईनअप नो डाऊट खूप मोठी आहे परंतु या आलेल्या 2 विकेट सुरुवातीच्या इकडे कुठेतरी बॉलिंग टीमला सुद्धा मॅचमध्ये घेऊन येत आहेत. नए बैटर विनायक भोयर ग्रेट बैट्समैन. गेंद की मेरिट पे बल्लेबाजी करते हैं और रबर टेस्ट चैंपियन सीरीज के वो मैन ऑफ द सीरीज भी रहे थे. बेस्ट बॉलर रहे थे परजोत अंबीरे. 15 रन 2 विकेटों के नुकसान पर. सूरज को देखा जैसे कि इंटरनेशनल क्रिकेट में कपिल देव ऐसे थे जो ग्राउंड में जाते हुए देखते थे. ओ ड्रॉप. मुश्किल अवसर था लेकिन क्या जरूर छूटा है. हो हो हो, चांगले एफर्ट्स पाठीमागे दाखवलेले आहेत. एक संधी देखील होती परंतु बॉलला अडवलं हे सुद्धा महत्त्वाचं पाहायला मिळेल कारण बॉलचा टप्पा थोडासा पुढे पडलाय आणि वाचवलेली एक एक धाव तुम्हाला मॅचमध्ये घेऊन येते. उमरने वाचवली आहे. कलाम अली अमन लोधा एंड से जाते हुए आगे रखी हुई गेंद बढ़िया ऑन ड्राइव. 1 रन बना. दूर से खिलाड़ी पहुंचे. 1 से ज़्यादा कुछ भी नहीं. 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ स्वागत बिजनेस पार्क रिग्नेश 11 का 16 रन 2 विकेट. ऋतिक की जिम्मेदारी बढ़ गई. टीम के कैप्टन भी है ऋतिक पाटिल. डोंबिवली की रन मशीन कहा जाता है उन्हें. बहुत ही ज़बरदस्त स्ट्रोक प्लेयर है. लंबा बैटिंग लाइनअप है. प्रीतेश पाटिल है, भावेश पवार है, पवन है. ऑफ स्टंप से बहुत दूर चले गए. फिर वाइड. इस तरह की गेंदबाजी नहीं होना चाहिए सर. ये दूसरे मोहल्ले की गेंदबाजी रहती है. हालांकि कुछ अलग प्लान है अमन का. लगातार बाहर रखते फिर गेंद को अंदर लाते. ओह ब्यूटी. ये अच्छी गेंद. सत्रह रन 2 विकेटों के नुकसान पे. 17 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. धीरे धीरे ये मैच फंसता जा रहा है. 1-2 बड़े शॉट आएंगे तो मैच बैलेंस हो जाएगा.
फिर कटर लगभग ये चंदू सर के गुडलेन पे गेंदबाजी हो रही। चांगली कामगिरी, चांगली गोलंदाजी. काही वाईट बॉल आलेत परंतु त्यांनी एक प्लॅनिंग केलं की मला इकडे बॉल टाकायचा आहे, मोठ्या फटक्यापासून बचायचं आहे, तर भले वाईट गेले तर चालेल परंतु मला ही बॉलिंग करायची आहे. कदाचित त्या रणनीतीने आतापर्यंत बॉलिंग अमन मणियारने केली आहे. तोड़ तो निकालना होंगी बल्लेबाजों को, हर टाले की एक चाबी रहती है, वैसा हर गेंदबाज की एक कमजोरी रहती है। अच्छा ट्राई ऑफ वाले पे लेके हेवी की शक्ल में लॉन्ग ऑफ पे, एक से ज़्यादा कुछ भी नहीं, स्कोर आगे बढ़ता हुआ अब जाकर 18। वाईड आले खरे, 3 वाईड बॉल टाकले परंतु रन किती दिलेत ओव्हरला? फक्त 5 दिलेले आहेत. त्यामुळे अमनची ही वाईडवाली रणनीती सुद्धा इकडे सक्सेस झाली असं म्हणावं लागेल. पहिल्या 2 ओव्हरला 18 आलेले आहेत. धावसंख्या काही तेवढी मोठी नाही आहे परंतु 5 ओव्हर अजूनही बाकी आहेत. त्याच्यामुळे जर काही मोठे मोठे स्ट्रोक आले तर इकडे रन बनवू शकतात. या मैदानाची भौगोलिक परिस्थिती, सिमेंटची खेळपट्टी, हा बॉल आणि हे वातावरण जर पाहिलं तर या धावसंख्येचा पाठलाग सुद्धा होऊ शकतो. 30 बॉलमध्ये 86 करायचे आहेत. त्याच्यामुळे ही धावसंख्या एवढी मोठी नाही आहे परंतु त्यासाठीचे प्रयत्न करावे लागतील. सर, सकाळच्या सत्रात पहिल्या 2 मॅचला मोठ्या रन मानल्या परंतु त्याच्यानंतर कदाचित गोलंदाजांना या खेळपट्टीचा किंवा इकडे काय बॉलिंग करायला पाहिजे याचा अंदाज आलाय का? बिल्कुल सही। देखिए पहले दूसरे मैच में बाकी की भी टीमें देख रही थी कि गेंदबाज कहाँ पिच कर रहे, कहाँ से गेंदों को उठा रहे, और यही कारण था। ये देखिए काफ़ी दर्शक है, सभी का हार्दिक स्वागत है 70-70 स्पोर्ट्स की तरफ से। गेंदबाजी में अमित पांडे को कंटिन्यू रखा गया है, सामना करेंगे ऋतिक पाटिल। फिर खोद के निकाला, अच्छा ऑन ड्राइव लेकिन फील्डर मौजूद, मिसफील्ड, 1-2 का 4, गेंद बाउंड्री के बाहर 4 रन। पुन्हा एकदा चुकी होताना पाहायला मिळते. बॉल काय टाकला होता म्हणजे अगदी यॉर्कर करण्याचा प्रयत्न, इकडे त्याच्यावर स्ट्रोक खेळला आणि असं वाटत होतं हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळला खरा, एकच मेल परंतु तिकडे मिक्सफील्ड झालेली आहे आणि मिक्सफील्ड कुणाकडूनही होऊ शकते परंतु रिझल्ट काय तर 4 आले. जिकडे 1 मिळाला पाहिजे तिकडे 4 आलेले आहेत. चंदू सर, मेरा अपना मानना है कि इस स्थिति में अगर एक अच्छी पार्टनरशिप पनपती है तो उसके बाद 2 ऑप्शन बहुत अच्छे हैं। स्वागत बिजनेस पार्क के पास, या तो वो एवन पवन को एवन क्रिकेट खेलने के लिए भेजे या फिर मासूम चेहरा वार गहरा प्रीतेश पाटिल को ऊपर भेजे। ये शॉट तो बॉल मैदानात जर फुटलेला असेल तरच डेड बॉल आहे आणि जो षटकार चौकार गेला तर मात्र तो षटकार चौकार असेल याची देखील आपण नोंद घ्यायची. स्विंग करने की कोशिश, गेंद कांटा बदलती हुई पहुंची विकेट कीपर के पास। आज आपने चंदू सर देखा है कि आड़े बल्ले से खेलने की बहुत कोशिश हुई है लेकिन बल्लेबाज गेंदबाजों को आड़े हाथों ले नहीं पाए। सिर्फ अगर वो मैच निकाल दिया जाए तो टाई पैकर्स के दोनों बल्लेबाज निखिल यादव और प्रशांत घरत ने जो बल्लेबाजी की थी उसमें स्पेशली प्रशांत घरत ने पुल बहुत अच्छे लगाए थे। 2.2 ओवर्स। फिर आगे रखी हुई वाइड यॉर्कर, फ्रंट फुट को पहले आगे किया था, 1 रन बना, दबाव बढ़ा दिया, 2 रन बने। वाईड यॉर्करचा सातत्याने वापर इकडे होताना पाहायला मिळतो. एकतर बॉल गुडलेंथवर टाकून थोडासा बाहेर नेण्याचा प्रयत्न होतोय, नाहीतर वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न होतोय. हे गोलंदाजांनी मात्र सातत्याने लावून धरलंय परंतु या फलंदाजांना माहिती आहे की याचंही उत्तर कसं द्यायचं, कारण ऋतिक आणि विनायक यांची ही जोडी खूप महत्त्वाची असणार आहे. जर का इकडनं त्यांचा जम बसला तर ही मॅच सुद्धा बनू शकते. बिल्कुल सर, लेकिन जवाब देने का वक्त आ गया है, देर ना हो जाए। फ्लिक कर दिया है, शायद मेरी आवाज उनके कानों तक पहुंची है। गेंद बैकवर्ड स्क्वायर लेग बाउंड्री के ऊपर, 6 रन, 4 रन। चौकार येताना पाहिला मिळतोय. आता हा बनवला स्ट्रोक ऑलरेडी थोडंसं शफल होऊन पहिला स्टान्स थोडासा बाहेर घेतला होता आणि त्याच्यानंतर मात्र बॉलला आल्यानंतर जी काही दिशा दिली आहे ना ती अगदी योग्य होती. पर स्ट्रोक बॉल तुमच्यापर्यंत येणार नाहीये, तुम्हाला बॉलपर्यंत जावं लागेल, स्ट्रोक बनवावे लागणार आहे, त्यांनी तेच केलंय. अमित पांडे थोड़े महंगे साबित हो रहे इस ओवर में। फिर जड़ में गेंद थी, फिर हेलीकॉप्टर ड्राइव, कारपेट के जरिए लॉन्ग ऑफ पे, फिर सुस्ती भरी फील्डिंग, 2 रन। ये महंगे पड़ सकते इस तरह के रन। एक रन महत्वाचा आहे सर आणि
जसं तुम्हाला बॉलिंगला थांबवायच्यात, बॅटिंगला करायच्यात, तशा फिल्डिंगला सुद्धा रोकायच्याच आहेत ना. परंतु त्याच्यामुळे एक एक रन इकडे महत्त्वाचे असेल. 25 बॉलमध्ये 74 म्हणजे प्रत्येक बॉलला जवळपास आता 3 रन करायचे आहेत. वही कह रहा हूं कि अब काउंटर अटैक का वक्त हो चला है, वरना देर हो जाएंगी। ऑफ स्टंप के बाहर देखा, भाला छोड़ दिया, डीआरएस लिया है। बल्लेबाजों ने अंपायर के फैसले को चैलेंज किया है। आज काफ़ी ज़बरदस्त दर्शक आए हैं, सभी का हार्दिक स्वागत है 70-70 स्पोर्ट्स के माध्यम से। मानसून सुपर सीरीज की शुरुआत हुई है और इसके बाद रबर क्रिकेट का एक लगभग आने वाला जो वक्त है, एक बाहर के दिन आ रहे, बने रहे हमारे साथ 70-70 स्पोर्ट्स पर। हो, खूप साऱ्या स्पर्धा रबर बॉलच्या येत आहेत. मांद्रा कोलगेटला सुद्धा धर्मवीर चषक येते, ज्यामध्ये 4 व्हीलर सिरीजला आहे. त्याचबरोबर मान्सून ब्लास्ट आपल्याला पाहायला मिळेल येणाऱ्या कालावधीमध्ये रबर क्रिकेट कार्निवल पाहायला मिळणार आहे. कोकणात स्पर्धा आहेत, सिंधुदुर्गाला स्पर्धा आहेत, रत्नागिरीला स्पर्धा आहेत. निर्णय येतोय व्हाईट बॉल आणि खूप साऱ्या स्पर्धा आपल्या भेटीला येणाऱ्या कालावधीमध्ये येणार आहेत. त्यामुळे सज्ज व्हा क्रिकेटच्या या मेजवानीसाठी. आणि पुढल्या शनिवारी रविवारी सुद्धा वरडीला सुद्धा स्पर्धा पाहायला मिळणार आहे आपल्याला. म्हणजे अशा खूप स्पर्धा आपल्या भेटीला येत आहेत. रिव्यू रिटेन सक्सेस हो गए वहाँ पर। ऋतिक पाटिल 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 31 रनों पे पहुंचा है। 25 गेंदों में 73 रन चाहिए। अब यहाँ से मुकाबला जीतना है तो स्वागत बिजनेस पार्क रिग्नेश 11 को स्ट्रोक के लिए जाना होगा। लंबा बैटिंग लाइनअप है। पवन केने, भावेश पवार, प्रीतेश पाटिल। फुल टॉस गेंद स्विंग कर दिया है और गेंद निकल गई मिड विकेट पर। 6 रन। आता टप्पा चुकलाय आणि या चुकलेल्या टप्प्याला सीमारेषच्या पलीकडे पाठवलाय. ऋतिक वाट पाहत असतो खराब बॉलची आणि एकदा का वाट पाहिली आणि बॉल खराब आला की मग वाट लावतो. तेच केलंय. शांत खेळाडू, मैदानाच्या बाहेर त्याला पाहिलं, त्याच्याशी भेटला तर कोणी म्हणणार नाही की एवढा जबरदस्त बॅटर आहे. मैदानात गेल्यानंतर मात्र हा वेगळाच पाहायला मिळतो आणि त्याच्यामुळे 3 ओव्हरचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या झालेली ती 37. ऋतिक, ये देखिए कहाँ छोड़ने वाले थे। कहते हैं कि घी का लड्डू टेढ़ा भी हो तो खाने में मज़ा देता है। 4 ओवर में 67 चाहिए। जो रिक्वायर्ड रन रेट है वो लगभग अगर हम देखें तो 16-17 के करीब का पहुंच चुका है। इसका मतलब है कि विनायक भुईर और ऋतिक पाटिल को हर ओवर में 2 बड़े शॉट खेलना है। ये देखिए 70-70 का सब्सक्राइब मीटर 11,40,488। 70-70 अपने मिशन 2 मिलियन की तरफ बढ़ रही है। लाइक कीजिए, सब्सक्राइब कीजिए, बेल आइकॉन हिट करना बिल्कुल ना भूले, क्योंकि आने वाले दिनों में 70-70 स्पोर्ट्स पे रबर क्रिकेट की बहार है और 70-70 स्पोर्ट्स नाम नहीं ब्रांड बन चुका है। 24-67 का इक्वेशन गेंदबाजी के लिए मोर्चे पे लगाया गया है। सौरभ मात्रे को, मैन फ्रॉम खार्डी, सामना करेंगे विनायक भुईर। विनायक भुईर की अब अग्नि परीक्षा है। उनके क्लास की भी परीक्षा है, उनके इस मैच के लिए उनकी अपनी अग्नि परीक्षा है, क्योंकि लगभग 17 का रिक्वायर्ड रन रेट नॉट अ वेरी इजी इंडीड। सौरभ मात्रे विनायक भुईर के लिए बढ़िया गेंद, फ्रंट फुट पे खेलना चाहते थे, कांटा बदलती हुई पहुंचे विकेट कीपर के पास। काय बॉल टाकलाय. टप्पा पडल्यानंतर जो काही बाहेर बॉल वळलाय, ही तर खासियत आहे रबराच्या बॉलची. आणि अगदी त्यांना वळसा घालत असताना बाहेर स्विंग होताना पाहायला मिळालाय. क्रिकेट बहुत बदल चुका है, कई आविष्कार आ चुके हैं। इस मरतबा कंट्रोल पुल शॉट है, क्योंकि गेंद रुक कर आई थी। यही कारण था कि दुविधा में पड़ गए थे शॉट खेलने में बल्लेबाज विनायक भुईर। यही कारण था, शॉट में ताकत नहीं, जो कि 1 रन।
आणि 22 बॉलमध्ये 66. पुन्हा एकदा तेच समीकरण आलंय सर. प्रत्येक बॉलला 3 रन करायचे आहेत. या मैदानात ते अशक्य नाही आहे आणि तेवढं सोपं सुद्धा नाही आहे. त्यामुळे युवा सौरभ यांनी देखील मला आठवतं ग्रामीण धमाका बिग बॅचच्या पहिल्या पर्वामध्ये काय जबरदस्त गोलंदाजी केली होती आपल्या खार्डी या गावासाठी या खेळाडूने. त्याच्यानंतर एक वेगळी उंची लाभली या खेळाडूला. ऑफ स्टंप से बहुत बाहर चले गए हैं वाइड। आपने सही कहा, जिस तरह वाघमारे ने 28 रन दी, एक बड़ा ओवर रनों का यहाँ पे ज़रूरी हो गया है। स्वागत बिजनेस पार्क रिग्नेश 11 के लिए। स्कोर आगे सरकता हुआ 39 पे पहुंचा है। मौसम सुबह से अब आलूद है, आसमान में कहीं गहरे तो कहीं दूधिया बादल छाए हुए हैं। सौरभ मात्रे लोधा एंड से मुड़ते हुए, इस मरतबा लेग स्टंप के बाहर की गेंद, गति परिवर्तन वाइड। थोडंसं गती परिवर्तन करायला गेले. या रबर बॉलचं वजन कमी असतं. टेनिस बॉल, क्रिकेट बॉल जर पाहिलं तर 125, 30, 35च्या दरम्यान ग्रॅममध्ये वजन असतं. तर या बॉलचं जर पाहिलं तर त्याच्यापेक्षा थोडंसं कमी वजन असतं आणि त्याच्यामुळे योग्य टप्प्यावर टाकणं तेवढं सोपं नाही आहे. सौरभ मात्रे, बहुत बढ़िया गेंद, अपील और आउट कॉट बिहाइंड। ऋतिक पाटिल को चलता कर दिया है और ये तीसरा झटका लगा है। स्वागत बिजनेस पार्क रिग्नेश 11। ज्या ज्या वेळेला या सगळ्यांनी 8ही टीम निवडल्या ना सिद्दीक सर, त्यावेळेला बॉलर कोण, बॅटर कोण, फिल्डर कोण, ओपनर कोण, स्पिनर कोण, फास्टर कोण, लेफ्टी कोण, राईटी कोण, या सगळ्या प्लॅनिंग करून केलेल्या आहेत. आणि सौरभला टीममध्ये घेण्याचा निर्णय इकडे अर्जुन कांदारे प्रतिष्ठानचा योग्य होता हे सौरभ देखील तिकडे सांगताना पाहायला मिळत आहेत. परंतु याच मैदानातील असा खेळाडू ज्यांनी मागील 2 पावसाळी हंगाम अक्षरशः गाजवलेत, धुमाकूळ घातलाय आणि आता मैदानात देखील विनीत माळी यांचं दाखल होणं सिद्दीक सर खूप की फॅक्टर असतील हे विनीत माळी सुद्धा आता. बिल्कुल, देखिए हालांकि बल्लेबाज बहुत थे, पवन केने थे, प्रीतेश पाटिल थे, लेकिन घरेलू ग्राउंड पे विनीत माली को भेजा है। पिछले मैच में 3 सिक्सर लगाए थे। एक बात तो है, आपने कहा कि गेम प्लान बहुत अच्छा चल रहा है वहाँ पर, उसकी वजह भी है ना, फिल्मों में लगाना और अंधेरी में उमर खान हिट है। सौरभ मात्रे, ओ टेस्टिंग, गजब की टेस्टिंग वाइड यॉर्कर से। काय बॉल टाकलाय आल्या आल्या. मात्र वेलकम तुमच्याच मैदानात आहे, परंतु तुमच्या विरुद्ध हा एक माझा तुमच्या स्वागतासाठीचा चेंडू होता असंच म्हटले असतील सौरभ. प्रत्येकाला सिद्ध करायचं आणि सगळे युवा खेळाडू टॅलेंटने भरलेले आहेत, खेळावं लागेल. बॉल परफेक्ट यॉर्कर, डंडा गया सैर करने, विनीत माली आउट। सौरभ मात्रेवर ठेवलेलं लक्ष कांधारी किंगने ते मात्र इकडे कुठेतरी फायदेशीर ठरताना पाहायला मिळत आहे. आणि कदाचित बाकी टीमने तेवढं महत्त्वाचं नसेल सौरभला ठेवलं, परंतु कांधारीने ठेवलं होतं आणि ते आता फायद्यात पडत आहे. काय बॉल टाकलाय. ऑलरेडी थोडेसे शफल झाले होते आणि टप्पा पडल्यानंतर किंचितसा वळणारा बॉल मिडल स्टंप मात्र उद्ध्वस्त करताना पाहायला मिळाला. आणखीन एक मोठी विकेट आलेली आहे. सौरभचं कौतुक. डोंबिवली क्रिकेट की तरफ हम देखते हैं ना चंदू सर, तो युवा ऑलराउंडर में 2-3 नाम बहुत है जो बहुत ज़बरदस्त हैं। उसमें एक सौरभ मात्रे हैं, विराज मुंडे हैं। ये वो खिलाड़ी हैं जो बहुत तेज़ आगे जा रहे। सौरभ मात्रे नए बैट्समैन, मरता क्या ना करता, ड्रॉप सीन के हीरो भावेश पवार। मैं अक्सर जिनके बारे में कहता हूँ, ये जो भावेश पवार है ना, ड्रॉप सीन में आते अक्सर हीरो बन जाते हैं और कभी कभी ज़ीरो। लेकिन डगर आसान नहीं है भावेश पवार के लिए भी, क्योंकि सिर्फ 40 रन स्कोरबोर्ड पे दिखाए जा रहे हैं। ओवर नंबर 4 चल रहा है, इसके बाद 3 ओवर बचे हैं। लेकिन भावेश पवार क्या ड्रॉप सीन के हीरो बन पाएंगे? सामना करें सौरभ का। फुल टॉस गेंद सामने मारना चाहते थे, बैट्समैन बीट, विकेट कीपर बीट, लकी बाउंड्री 22 की। हो, रन महत्त्वाच्या होत्या कारण सौरभने टाकलेलं अप्रतिम षटक इकडे पाहायला मिळालं. परंतु त्याच्या शेवटी आलेल्या या 4 धावा मग बॅटरला बीट केलं, कीपरला बीट केलं, पाठीमागच्या फिल्डरला बीट केलं आणि पाठीमागे चौकार आलेला आहे.
परंतु मैदानात भावेशचं येणं कुठेतरी पुन्हा एकदा कोंडी फोडतील का, मोठमोठे स्ट्रोक येतील का? कारण अशा कितीतरी मॅच पराभूत होता होता आपल्या टीमला भावेश यांनी जिंकून दिलेल्या आहेत. त्याच्यामुळे अपेक्षा त्यांच्याकडून असणार आहे, अपेक्षा विनायक भोईर यांच्याकडून असणार आहे. 4 ओव्हरचा खेळ मात्र इकडे संपलेला आहे. 3 धावांचं षटक टाकलं आणि उद्या त्रिशा 11 टायगर आपल्याला खेळताना पाहायला मिळणार आहे. केतन म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली मॅग्निफिसंट नवी मुंबई ही टीम देखील आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. दीपू माळी यांच्या नेतृत्वाखाली तर क्लिअर केट स्ट्रायकर विकी भोईर, तर व्ही लायन्स ओरिसा फरदीन काझी. त्याच्यामुळे उद्याचाही दिवस चुकू नका. एकतर मैदानात या, नाहीतर 70-70 स्पोर्ट्सवर या. देखिए सुपर सीरीज है तो इसमें सुपर खिलाड़ी आके रहेंगे. मैग्निफिसेंट नवी मुंबई लाइनअप मनकोली दीपेश माली की क़यादत में देखना ना भूलिए. कल मैग्निफिसेंट नवी मुंबई का मुकाबला. खेल की शुरुआत गेंदबाजी में परिवर्तन, अमय आगासी को मोर्चे पे लगाया गया है. 3 ओवर में 60 रन, 20 का रिक्वायर्ड रन रेट. पहली गेंद अच्छा ड्राइव, 1 रन बना. देखिए 1 से कुछ भी नहीं होगा. ओस चाटने से प्यास नहीं बुझेंगी, पानी पीना होगा. आता षटकार चौकाराची आतषबाजी गरजेची आहे. मॅच एवढी लांब गेलेली नाहीये, भावेशसाठी अशक्य असं काही नाहीये, परंतु षटकार चौकाराची आतषबाजी करावी लागेल. परंतु मीरा भाईंदरचे एक चांगले गोलंदाज अमय आगासे यांना आपण बॉलिंगसाठी पाहतोय आणि समोर मॅच विनर भावेश. अमय आगासी भावेश को लॉब कर दिया है. एफर्टलेस शॉट है, 6 रन. कहते हैं वो सब नहीं करते, वो हम करते हैं, और जो हम करते वो सब नहीं करते. काय मारलाय, अगदी सहजतेने या बॉलला सीमा रेषेच्या दिशेने पाठवलेला आहे. हा बॉल जर पाहिलं तर लोअर फुलटॉस होता, त्याच्यानंतर स्ट्रोक खेळला आणि बॉलला सुद्धा कळलं नसेल मजाक मध्ये मी सीमारेषेच्या पलीकडे कधी आलोय, कारण फक्त बॉलला अशी दिशा दिली. भावेश पवार, देखना है कि जहाँ मसले बड़े होते हैं वहाँ भावेश पवार खड़े होते हैं. मुश्किल है, डगर अभी भी है, लेकिन क्रिकेट है, कुछ कहा नहीं जा सकता है. फिर जड़ में गेंद, ये नोकझोक अच्छी चल रही है. वाह, काय बॉल टाकला. हे उत्तर होतं मागील षटकाराचं. प्रत्येक जण या स्पर्धेत याच करता आलाय, मलाही स्वतःला सिद्ध करायचंय. बऱ्याच खेळाडूंची नावं झाली आहेत, बऱ्याच खेळाडूंना नावं करायची आहेत, परंतु आपले 100% नाही तर 200% देतात हे खेळाडू. धीरे धीरे गेंदें कम हो रही है. अमय आगासी मुड़ते हुए, भावेश को स्विंग करने की कोशिश, रुक कर गेंद आई थी, बल्ला पहले घुमा. ये कमाल की बॉलिंग करे आगासी. 70-70 स्पोर्ट्सवर पात्र 3 लाख प्रेक्षकांनी आतापर्यंत ही पहिल्याच दिवशी स्पर्धा पाहिलेली आहे. एक बॉल चुकला खरा, परंतु अमयने कमबॅक केलं. त्यानंतर चांगल्या टप्प्यावर पुन्हा एकदा आलेले आहेत, परंतु हार मानून चालणार नाही. 14 मध्ये 53. हे रबर बॉल क्रिकेट आहे. भावेश मैदानात आहेत, विनायक भोईर मैदानात आहेत, काही होऊ शकतं. चिलचिलाती धूप, आगासी मुड़ते हुए. भावेश को पीछा किया था उस वाइड गेंद का. रन जरूर बना है, 1 रन से स्कोर 52 पे पहुंचा है. एक बॉल तेवढाच महत्त्वपूर्ण आहे. वेगळ्या टप्प्यावर बॉलिंग करतात हे मात्र नक्की. पहिला या एक ओव्हरपिच केला, त्याच्यानंतर पुन्हा थोडासा पाठवून फिरवला, आता ऑप्शनच्या बाहेर टाकलाय. 52 पाहिजेत, म्हणजे ही मॅच संपलेली नाहीये. 14 बॉलमध्ये 52 पाहिजेत. 52 झालेत, 52 पाहिजेत. 3 से 4 बड़े शॉट मैच में गर्मी ला देंगे. भावेश को ऑफ स्टंप के बाहर वाइड यॉर्कर देखा, भाला छोड़ दिया. ये समय छोड़ने का नहीं है, ये समय पासा मोड़ने का. कुछ सपोर्टर्स जा रहे हैं, लेकिन ये क्रिकेट है, कुछ भी हो सकता है. कई मर्तबा लोगों को हमने गेट से वापस आते देखा है. भावेश पवार को बैकफुट पे गए, खींच के मारा, पीछे फील्डर, और भावेश पवार आउट. खराब शॉट. आई थिंक नॉट अ सेंसिबल स्ट्रोक. अमय आगाशेचं कौतुक करावं लागेल. चांगली गोलंदाजी, त्यांची निवड का झाली आहे त्यांनी इकडे दाखवलं. भावेश एक षटकार मारला खरा, परंतु त्याच्यानंतर माघारी परत आहेत आणि आता मॅच थोडीशी लांब चाललेली आहे. भावेश माघारी परतलेले आहेत आणि आणखीन एक धक्का या ठिकाणी बसतोय. थोडंसं लांबून खेचायला गेले. हा बॉल फिरला होता, थोडासा गती कमी होती. बॅटच्या योग्य ठिकाणी लागला खरा, परंतु जास्त उंच गेला. माघारी परतले. देखिए चंदू सर,
पेपर पे आप कितने मजबूत हैं ये नहीं देखा जाता है, आप ग्राउंड में कितने मजबूत है ये देखा जाता है। तलवार म्यान में रहे तो अलग बात है और तलवार मैदान में रहे तो अलग बात है। अब नए बैटर पवन केने, एवन पवन बल्लेबाजी को आ रहे। बारह में कितने चाहिए? 12 में 52। दोनों गेंदबाज को सिल्वर जुबली बनाना होगा जब जाके रन बनेंगे। सौरभ मात्रे विनायक भोईर के लिए ब्यूटी ब्यूटी, क्या गेंद है, क्या मोमेंट रहा है, सांप की तरह फुवारती भी विकेट कीपर के पास। तेच ना, ज्या म्हटल्याप्रमाणे या खेळाडूंना आता खेळपट्टीचा अंदाज आला आणि या खेळपट्टीवर काय करायला पाहिजे, कोणते बॉल टाकायला पाहिजेत, तो अंदाज आता मात्र गोलंदाजांनी सगळ्याच टीमच्या बऱ्यापैकी घेतलाय। ओ माय गॉड, कहां गेंद कर बैठे। यस, बीमर नो बॉल है, 1 रन जरूर है और फ्री हिट है। देखना है कि विनायक भोईर फ्री हिट का फायदा उठाते या नहीं। मेरे ख्याल से फिर ऑफ कटर करने के लिए उन्होंने 2 उंगलियों में गेंद को पकड़ी थी जिसको कंट्रोल नहीं कर पाए। सौरभ इस मरतबा ऑन ड्राइव किया है, कोई खिलाड़ी नहीं है, पहले बाउंस पे गेंद वाइडी स्ट्रॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर 4 रन। चौकार आलाय जो खूप महत्वाचा होता, फटके येणं गरजेचं आहे आणि इकडे आलेला हा चौकार तेवढाच महत्वाचा राहिला। विनायक भोईर यांच्या बॅटमधून हाही थोडंसं पुढे केला, रडारमध्ये आला आणि त्याला सीमारेषा दाखवली विनायक भोईर यांनी। मॅच संपलेली नाहीये। सौरभ फिर सीधा खेला है, अब की बार एक्स्ट्रा कवर के ऊपर 6 रन। व्हाट अ शॉट, मैग्निफिसेंट हिट। एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा पॉवर देखील पाहायला मिळाली आहे। मेरिटवर क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला, थोडेसे पहिले शफल झाले, त्यानंतर बॉलचा अंदाज घेतला, कव्हर्सला मात्र फोर्स केला आणि षटकार मारलेला आहे। चांगला फटका येताना पाहायला मिळाला तिकडे विनायक भोईर यांच्या बॅटमधून। आणखी हा 6 धावा इकडे आलेल्या आहेत आणि जर का असेच फटके येत राहिले मॅच इकडनंही बनू शकते, कारण माणकुलीचं मैदान आहे, या मैदानात असे खूप सारे कारनामे झालेत। बिल्कुल, देखिए सबसे बड़ी बात है कि विनायक भोईर गेंद के मेरिट पे बल्लेबाजी करते हैं, उनके शॉट्स जो रहते हैं वो बहुत ही दिलफरेब रहते हैं। अब की बार ऑफ कटर, लेकिन ज्यादा बाहर निकली वाइड। एक बात है, कहीं सपोर्टर स्वागत बिजनेस पार्क के चले गए, लेकिन उनकी बेंजो पार्टी ने हिम्मत नहीं आ रही। सौरभ मात्रे तेज गेंद, बैकफुट पे गए, गेंद को हुक कर दिया है, डीप स्क्वायर लेग पर 6 रन। षटकार आलेला आहे। विनायक भोईर म्हणतायत हा सामना काही आम्ही सोडणार नाहीये, हे मैदान माझ्यासाठी परिचयाचं आहे, या मैदानात मी अगोदर सुद्धा चांगलं खेळलेलो आहे। मग नुकतंच मुंबई T20 असेल, मुंबईसाठी क्रिकेट खेळणं असू देत, हे त्यांनी केलंय। अर्नाळा गावाचं नाव आज पुन्हा चर्चेत आहे। सकाळी प्रशांत गरत आणि आता पाहायला मिळत आहेत इकडे चांगली कामगिरी करत असताना विनायक भोईर। विघ्नेश साखळतोडे सुद्धा आज खेळताना पाहायला मिळाले। या षटकाराने मॅच बनवली है। क्रिकेट में चीजें बदलने में समय नहीं लगता है और खलबली मचा दी है। यही कारण है कि 2 खिलाड़ी आकर सौरभ मात्रे के पास पहुंचे। हो सकता है 70 रन हुए हैं और आखिरी ओवर में स्ट्राइक भी पवन के पास रहेगा। इस ओवर में कितनी गेंदें बची है? 2 गेंदें बची है, 8 में 34। सौरभ थोड़ा दबाव में, विनायक के लिए लंबा हिट लेना चाहते थे, बल्ले के अंदर लगी है, रन पूरा किया वहां पर 1 रन। स्कोर आगे सरकता हुआ 71 रन, अब 7 गेंदे 33 रन। हा बॉल खूप निर्णायक आहे। जर का मोठा फटका आला या बॉलवर मजा येईल मॅच मध्ये, कारण मोठ्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग होताना देखील आपण याच रबर बॉलच्या क्रिकेट स्पर्धेत पाहिलंय, या मैदानात सुद्धा पाहिलंय। सौरभने काही चेंडू खूप चांगले टाकलेत या मॅच मध्ये, परंतु पवनची स्ट्रेंथ थोडीशी वेगळी आहे। पाहूया सौरभ मात्रे पवन के लिए भिंगड़ी, ये भिंगड़ी शॉट है और गेंद मिड विकेट के ऊपर 6 रन।
खोलवर टप्प्याचा बॉल उचलला तिकडनं आणि सीमारेषच्या पलीकडे फेकून दिलाय. आता मात्र 6 बॉलमध्ये 27 पाहिजेत. जिकडे काही होऊ शकतं. दीपू माळी 6 मध्ये 43 करू शकतात, तर इकडे 6 मध्ये 27 पाहिजेत. एक सवाल है चंदू सर आपसे, क्या विनायक भोईर भी अच्छा खेल रहे हैं, लेकिन वो क्लासिक क्रिकेट ज़्यादा खेलते हैं, हिटिंग कम करते हैं. आपको क्या लगता है कि क्या सोच रहेंगी विनायक की, एक रन लेकर क्या स्ट्राइक पवन को देंगे या स्वयं बड़े शॉट के लिए जाएंगे? बॉलर कोण येते त्याच्यावर खूप अवलंबून असणार आहे. आणि गोलंदाजीसाठी प्रयत्न तर विनायक सुद्धा करतील आणि प्रयत्न पवन सुद्धा करू शकतील, कारण दोघांकडे ती आता क्षमता आहे. कारण बराच वेळ बॅटिंग करतात. तुम्ही बरोबर म्हटलात, पवनने पहिल्याच बॉलला 6 मारलाय, परंतु गोलंदाज देखील आपल्याला इकडे पाहायला मिळत आहेत. अमन मणियार यांच्या हातामध्ये चेंडू सोपवण्यात आलाय. मॅच थोडीशी लांब गेली आहे, संपलेली नाहीये. दोन्ही खेळाडू म्हणतायत आम्ही अजूनही खेळणार, अजूनही लढणार, कारण मागील ओव्हरमध्ये रन किती आलेत माहितीये? 25 आलेले आहेत आणि आता रन पाहिजे आहेत ते 27. म्हणजे जर 25 होऊ शकतात तर 27 का नाही? पाहूया काय होईल या ठिकाणी. उत्कंठा वाढली आहे सगळ्यांची. मॅच गेली अंतिम टप्प्यामध्ये. विनायक भोईर, परंतु अंधेरीचा एक वेगवान गोलंदाज अमन मणियार यांना बॉलिंगसाठी पाहतोय, तर नॉन स्ट्राईकला पवन केने आहेत. अमन मनियार पहली गेंद स्विंग कर दिया ऑन साइड में, 6 रन. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. विनायक भोईर ऑन फायर. एवढ्या उच्च दर्जाचं खेळाडू क्रिकेट खेळलेला आहे आणि त्याच्यामुळे या मॅचला कसं पुढे घेऊन जायचं त्यांना बरोबर माहिती आहे. आणि या रबराच्या बॉलला आता गुलाम करण्याचं काम त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. 5 बॉल आणि 21ची आवश्यकता आहे. बॉलिंग टीमसाठी एखादा चांगला बॉल टाकायचा आहे, एक चांगला बॉल मॅच त्यांच्या दिशेने. परंतु बॅटिंग टीमने अजून जर असेच स्ट्रोक खेळत राहिले तर ही मॅच आता बनलेली आहे. उत्कंठा वाढली आहे. मान्सून सुपर सिरीज मधील एक हाय व्होल्टेज मॅच आपण पाहतोय. क्या बात आहे. 6.1 ओव्हरला 83 धावाच होत्या, ज्या वेळेला मात्र पहिली विकेट गेली. त्याच्यानंतर मुझम्मिल बॅटिंगला आले आणि त्यांनी 3 षटकार मारले होते. समान स्थितीत दोन्ही टीम पाहायला मिळत आहेत. अमन मणियार बिल्कुल सेम स्कोर है. इस मर्तबा दूर कर बैठे. वाइड दबाव में बड़े रति महारथी सूरमा 30 मार खान मार खा जाते हैं और एक कंपैरिजन बताया जा रहा है आफ्टर 6.1 ओव्हर. दोन्ही खेळाडू चर्चेमध्ये पाहायला मिळत आहेत. थोडंसं कमी गतीने टाकायला गेले, वाईड बॉल टाकलेला आहे. सामना संपलेला नाहीये. विनायक यांच्याकडे क्षमता आहे, अमन यांच्याकडे गोलंदाजी. अमन मनियार विनायक को हेलीकॉप्टर स्ट्रोक, गेंद मैदान के बाहर, 6 रन. चंदू सर क्या हो रहा है? क्या मुजम्मिल खान की बल्लेबाजी का जवाब दे रहे हैं विनायक भोईर? काय बॅटिंग केलं. मेरिटवर क्रिकेट खेळणं काय असतं त्यांनी या ठिकाणी दाखवलंय. या क्रिकेटला तंत्राची गरज आहे, ताकदीची नाही. आणि या ओव्हर पिच बॉलला हेलिकॉप्टरवर बसून मैदानाच्या बाहेर फेकून देऊन आलेले आहेत विनायक भोईर. मॅच बनली आहे, मॅच सुपरहिट, मॅच दर्जेदार. 4 बॉलमध्ये अजूनही 14 पाहिजेत. कांदारी किंगला काय करायचं माहितीये? एखादा डॉट बॉल टाकायचा आहे, एखादी विकेट घ्यायची आहे. परंतु दुसऱ्या बाजूला विनायक भोईर आणि त्यांच्या जोडीला पवन केने हे दोघेही ऐकायला तयार नाहीयेत. याला म्हणतात मॅच, याला म्हणतात स्पर्धा. मैच जबरदस्त, स्पर्धा जबरदस्त. क्या बल्लेबाजी कर रहे हैं. आपने सही कहा कि गेंद के मेरिट पे जो बल्लेबाज बल्लेबाजी करता है उसको मिस होने के कम चांसेस रहते हैं. 9000 प्रेक्षक 70 स्पोर्ट्सवर आमच्या बरोबर जुडले गेलेले आहेत. उत्कंठा वाढली आहे. कधी इकडे तर कधी तिकडे जाणारी मॅच. कोणाच्या बाजूने जाणार, कोणती टीम जिंकणार, चर्चा मोठ्या प्रमाणावर आहे. एका बाजूला आपण पाहू शकता रिग्नेश 11 भिवंडी स्वागत बिझनेस पार्क. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय अर्जुन कांदारी प्रतिष्ठान, कुणकाई शितलाई विटावा. दोन्ही टीम हार मानायला तयार नाहीयेत. सिद्दीक बाबे सर, याच्यापेक्षा जास्त काय पाहिजे? प्रेक्षकांना अशाच मॅच पाहिजे असतात. झाली आहे मॅच. बिल्कुल 4 गेंदे 14 रन. क्या मुकाबला चल रहा है. अमन मनियार का इस ओवर में अमन चैन छीन लिया है विनायक भोईर ने. ग्रेट प्लेयर इज अमन मनियार. विनायक को जड़ में गेंद, कवर ड्राइव, एक्स्ट्रा कवर ड्राइव, 1 रन बना. गैप में गेंद बाउंड्री के बाहर, 4 रन. ओ माय गॉड, व्हाट अ मैच. कमजोर दिल वालों के लिए मैच नहीं बचा है. कमजोर दिल वाले हट जाएं.
काय मॅच चालली आहे. पुन्हा हेलिकॉप्टर लगावण्याचा प्रयत्न. बॉल सीमारेषेच्या दिशेने जातोय आणि आता मात्र मॅच जिंकण्यासाठी शेवटचे बॉल बाकी आहेत 3 आणि धावा करायच्या 10. एक चांगला बॉल कांदारीला देखील मॅच मध्ये आणेल आणि एक चांगला फटका मॅच मध्ये रिग्नेश 11ला देखील आणणार आहे. अतिशय जबरदस्त मॅच पाहायला मिळते सर. एक जबरदस्त सामना पाहतोय आणि आमच्या बरोबरने सबस्क्राईब देखील मोठ्या संख्येने जुडले जात आहेत. सगळ्यांचं स्वागत. अमन मनियार, विनायक को अब की बार डेड बॉल का इशारा है अंपायर का. एक बात तो है, एक टीम तो किनारे पे डूबने वाली है और कम पानी वाली मौत का गम भारी होता है. सिद्दीक सर, एक टीम जिंकेल एक टीम हारेल, परंतु दोन्ही टीमने चांगला खेळ दाखवलाय आणि ही मॅच आवडली असेल तर सगळ्या प्रेक्षकांना विनंती, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. एक चांगला सामना, प्रेक्षणीय सामना. 2 ओव्हरला 52 पाहिजे होत्या आणि तिकडनं ही मॅच बनली आहे. पैसा वसूल मुकाबला. अमन मनियार विनायक के लिए खींच के मारा है, चाबुक है. 6 रन. फुल पावरफुल, वंडरफुल. व्हाट अ प्लेयर इज. काय बॅटिंग चालली या ठिकाणी आणि बघता बघता आता रिग्नेश 11चे जे समर्थक बाहेर गेले होते ते आता तिकडनं पुन्हा इकडे रिटर्न निघाले असतील आणि आता 2 बॉल मध्ये 4 पाहिजेत. सिद्दीक सर, ही मॅच 10,000 प्रेक्षक आमच्या बरोबर जुडले जात देखिए, आहेत. जो रानाल के दर्शक वापस गए थे ना, मैंने कहा था ना कि वो वापस आ जाएंगे, वो आ गए पीछे. 2 गेंदे 4 रन. मुकाबला खत्म नहीं हुआ है. क्रिकेट कॉल अ ग्लोरियस अनसर्टेनिटी गेम, लेकिन अमन मनियार इन ट्मेंडस अंडर प्रेशर. विनायक भोईर के लिए ओ कहानी में ट्विस्ट. मैच होता हुआ सुपर हिट. डीआरएस लिया है बल्लेबाजों ने. हो 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 हो, उत्कंठा वाढली आहे. काळजाचे ठोके, धगधग धगधग आता मात्र मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. हा सामना काही संपलेला नाहीये आणि सुपरहिट सामना पाहायला मिळतोय. सिद्दीक सर, आपण या ठिकाणी योग्य बॉल घोषित केला आणि मॅच गेली आहे शेवटच्या बॉलवर. एक बॉलला 4 पाहिजे आहेत. आता भिवंडी की विटावा बांद्रा, कोण मात्र या मॅचला जिंकणार. एक बॉल 4 पाहिजेत. अमनने जर इकडे चांगला बॉल टाकला त्याला उचलून घेतलं जाईल आणि जर का मोठा फटका मारला विनायक भोईर यांना खांद्यावरच बाहेर आणलं जाईल. पाहूया या बॉलवर काय होत आहे. कमजोर दिल वाले आंखें बंद कर ले. इस 1 फॉर द ऑल एंड ऑल फॉर द 1 रबर क्रिकेट के लिए गेंद बनी है मॉनसून सुपर सीरीज की. अमन वर्सेस विनायक. अमन चले विनायक के लिए. गोल्डन. देखना है गेंद अंदर है. क्या कुछ हुआ है देखना है अब. ओहो, काय झालं इकडे. अगदी असं वाटलं षटकार गेलाय, बॉल आतमध्ये आलाय. मॅच जिंकली आहे कांदारीने, मन जिंकली आहेत रिग्नेश 11ने, विनायक भोईरने सुद्धा. विनायक भोईरसाठी एकदा जोरदार टाळ्या होतील का. व्हायला पाहिजेत. आणि काय जबरदस्त क्रिकेट पाहायला मिळालंय. क्या गजब का मुकाबला था, क्या गजब का मुकाबला. देखिए, सबसे बड़ी बात है कि बल्लेबाज अगर रन लेते तो कहीं ना कहीं सुपर ओवर तो हो ही जाता. यस, वही कहा जा रहा है डगआउट से कि आपको रन भागना चाहिए था. मन सुन्न करणारे क्रिकेट, मन सुन्न करणारे क्रिकेट इकडे पाहायला मिळालं. परंतु हेच क्रिकेट आहे जे आपल्याला आवडतं. सिद्दीक सर, एक अफलातून सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. कधी कधी जिंकणाऱ्यापेक्षा हरणाऱ्याची चर्चा होते ना. 12 बॉलला 52 पाहिजे होते. विनायक भोईर, काय खेळलात आपण यार. मन जिंकून घेतली सगळ्यांची. देखिए, एक बात तो जरूर है कि कैच हुआ नहीं हुआ, सिक्सर हुआ नहीं हुआ, लेकिन वाकई में कुणाल दाते सर, तारिफ भाई का कहना था रन तो आप भाग सकते थे, वहाँ मौका था क्योंकि हड़बड़ाहट में तीसरा रन हो सकता था. लेकिन बहरहाल जो जीता वहीं सिकंदर. मैन ऑफ द मैच अवार्ड्स गोज टू